मंडळी, विनोदाच्या अत्तराची शिंपण करत तुमचे काही क्षण हास्यमय करण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. कुणी घर देतं का घर असं विचारत एक दिग्दर्शक आलाय एका गावातल्या घरात. बघूया तिथे काय घडतंय. क्या बात है यार, क्या बात है, क्या लोकेशन है यार. कमाल लोकेशन. आय टेल यू प्रसाद सर, सई मॅम, मी लोकेशन हंटिंगसाठी आलेलो आहे, रेकीसाठी. कमाल लोकेशन सापडलेले. पम्या शेठ नावाचा माणूस आहे. बर. 101 लोकेशन. कोण आहेत सर पम्या शेठ? मला नाही माहिती. मला नाही माहिती. मग काय सांगू आता, मला नाही माहिती. ते बाबू वांगडकर म्हणून कोणीतरी आहेत, त्यांनी मला नंबर दिला होता. म्हणाले या गावात त्यांच्या नावाला खूप मान आहे, ते म्हणतील ती जागा तुम्हाला मिळेल वगैरे वगैरे. तर बघू आता, मिळाली तर मस्त होईल सर आपलं काम. मग अरे होईल होईल. फक्त तो माणूस आला पाहिजे रे वेळेवर. कोण आहे पम्या शेठ काय माहिती कधी. हॅलो हॅलो, हा खांडेकरांनू, नवीन पेरणी केली असं ऐकलाय. काय पीक बीक आलंय काय? नाही, कसा हंगाम नवीन सुरू झालाय ना, म्हणून आपलं विचारलं. माहिती बिती हवी असेल तर चौगुलेला विचारा, त्याने पण सेम पीक घेतला नाही. हा, आणि शेतीत जर प्रॉफिट हवा असेल तर खालच्या आरीतला जगतापांचा विराज आहे, त्याने भरघोस पीक घेतला नाही. हा, झाली तिघांची ओवाळणी झाली. ठेवतो आता. नमस्कार. हाय हाय. ते पिक्चरवाले डायरेक्टर तुम्हीच आहे का? हा हा, येस येस येस. नमस्कार नमस्कार. तुम्हाला पम्या शेठनी पाठवलंय का? मीच पम्या शेट आहे. काय स्लीप मध्ये कॅश सुटला काय? नाही नाही. आम्ही टी बघता. नाही, एक जस्ट रिॲक्शन दिली. अच्छा अच्छा. बाकी या कोण तुमच्या? मी यांची चीफ असिस्टंट डिरेक्टर प्रियदर्शिनी. तर तुमच्याकडे राहू दे. ते तुम्हाला लोकेशनसाठी घर पाहिजे आहे ना? हा, हा. गावातल्या कुठल्या पण घरावर बोट ठेवा, मी मिळवून देतो. पम्या शेट, कारभार थेट. क्या बात आहे सर. सर बोट ठेवून टाकू पटकन. अक्कल ठेचलीस का स्वतःची? बोट ठेवायचं म्हणजे खरोखर नसतं ठेवायचं, मेटाफर आहे ते. सॉरी सर. ऍक्च्युली ना काय झालंय, हा, हे बरं. जे मागचं घर आहे ना, हे मला प्रचंड आवडलेलं आहे. आमच्या सिनेमासाठी ऍप्ट आहे हे घर. हे घर मिळून देऊ शकता? शिरा पडली तुमच्या तोंडावर नाही ती. नाही मिळणार का? ह्या घर हवाय. हा. अहो, ह्या भावकीतला घर आहे. मग ते मिळेल का? मिळेल म्हणजे मोऱ्यांचं घर दुसऱ्या मिनिटाला मिळवून देतो. देतील ते? मला कोण नाही बोलू शकत नाही. हो. या माझ्या मागणं या. मोऱ्यानो. चप्पल काढा. चप्पल काढा. ओ मोऱ्यानो. काय रे? या या या. हा. नारळ सोलतावाय. होय. झाले काय सोलून? हा झाले. हा. काय तुझं सोलायचंय? मोऱ्यानो, काय रे? जरा आजूबाजूला बघा. कुठे? इकडे इकडे नमस्कार. पाहुणे आले आहेत. नमस्कार. नमस्कार. मोऱ्यानो, वा, मुंबईवरून आले आहेत पाहुणे. काय सांगतोस काय? होय. होय काय? त्यांना शूटिंगसाठी तुमचा घर हवाय. मिळणार नाही. मिळणार नाही म्हणतायत. ओ मोऱ्यानो, काय रे? ऐका. त्यांना शूटिंगसाठी घर हवाय म्हणजे पिक्चर मध्ये तुमचं घर दिसणार आहे, मोठ्या पडद्यावर तुमचं घर फेमस होणार आहे मोऱ्यानो. अरे हो, पण वसाडे मी राहणार कुठं? आणि आयशीच्या भावाचा पिक्चर करता वाय. पिक्चर करून काय पोटा भरणार आहेत? हा? आणि मांजच घर गावलं तुम्हाला शूटिंग करायला? नाही तसं नाहीये. ऍक्च्युली तुमचं घर आम्हाला खूप आवडलंय फिल्मसाठी, तर आम्ही तुमची परमिशन घ्यायला आलोय काका. काका कोण? तुम्ही? अरे ही तुकतुकीत कांती बघ तरी एकदा. आणि तसा तुझ्या आणि माझ्या वयात कितीचा फरक आहे? 2-4 वर्ष इकडे तिकडे. वय काय तुझा? 25. अरे ही माझ्यापेक्षा मोठी आहे. आजपासून मला तू बारकी आहे म्हण. पुढल्या महिन्यात मला 24 लागेल का नाही? सर हे काय बोलतायत सर? खोटं बोलतायत. नाही नाही, खोटा बिट्टा काय नाही, बरोबरच बोलतात ते. 24 वर्षांचेच. 24व्या वर्षी होय तो 15 वर्षांचं पोरग झालं त्यांगा. 10व्या वर्षी पहिला नारळ फोडल्यानी त्यांनी, होय ना?
बसला ना समोर फुसफुसले. तू इकडे कशाला आलेली आहेस? नाकावडी चाय टाकाय सांगितली होती ना तुला मी. वय वय तेच तुमचा भांडा हडे लय उत्तू जाई होता ना. म्हणलं तुमचं जळलेलं लाकूड काय ते एकदाच बाहेरच काढून टाकू. काढा काढा जोर काढा अजून. सर जळलेलं लाकूड. गप ना. हो वहिनी पाहुणे आली आहेत. हे अंगा काढाक नको. ए परब्या, एक मिनिट एक मिनिट. हे सगळे यांच्याशी असं हिडीस फिडीस करून का बोलतायत? हे घरगडी आहेत का? हो इकडे या. काय आलं? अहो, घरगडी नाही ते. मग? अहो ते नवरा बायको आहेत आणि तो दाढीवाला आहे तो त्यांचा पोरगा आहे. एक फॅमिली आहे ती. हा नाही म्हणजे कसं आहे दिसण्यावरून ते एकमेकांचे कोण वाटत नसले ना हं. तरी भाषेने जबरदस्तीने ऍडजस्ट करतात ती. हो मोरेनू काय रे काय झालं आता? अहो, घर पाहिजे आहे म्हणजे हो 4 दिवस शूटिंग चार फक्त चार. 4 दिवसाचं शूटिंग हा. त्याच्यात ते शूटिंग करतील मग तुमचा घर तुमच्याकडे ते लागतील धंद्याला. हा. अच्छा 4 दिवसच ना? 4 दिवसच. हा, मग ठीक आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. दिलं. नाही नाही, ऐका ऐका मी काय म्हणतो पुढच्या महिन्यात करू. नाही तसं ना तुमच्या पिक्चरचं नाव काय आहे? सर ऍक्च्युली आमच्या पिक्चरचं नाव अजून ठरलेलं नाहीये. नाही मग आयशीच्या भावाचा पिक्चर करता वाई मी लो पिक्चर करणार ते. मजा नाही स्क्रिप्ट ठरली. मजा नाही ओ काका मजा नाही ना मग काय ए बुवा तू जरा थांब मोठी माणसं बोलताय ना कसली मजा कसली पाहिजे तुला. आता पिक्चर बघून आलो लोकांनी विचारलं काय बघून आला तर काय सांगणार आहे हा पण आहे बरोबर. मजा नाही नाही, बरोबर आहे त्याचा काही चुकताय त्याचा. आत्ता ठरलं. अरे तुमचं अजून काही ठरलेलंच नाही वासाडे. सगळं ठरलेलं नाही आहे. हे बघा हा माझा पोरगा दत्तू हा. बरोबर आहे. हा जन्माला यायच्या अगोदर त्याचं नाव गाव फल फुल आम्ही सगळं ठरवलेलं होता. पोरगा झाला तर दत्तू आणि पोरगी झाली तर शकीरा. मी तुमच्या पिक्चरचं नाव सुचव काय? नाही नाही नको. नाही नाही, सुचवा ना नाही, सुचवा. हे सुद्धा मस्त नाव आहे. हा, सुचवा, सुचवा. हो नाव सुचव दे घर देतील. हा. हा, बोला, सुचवा, 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 सुचवा. सुचवा. आंबट पिक्चरचं नाव आंबट. हे काय नाव आहे? अहो सॉलिड आहे. आंबट. लोक कर्ज काढून पिक्चरला गर्दी करतील काय समजलं? थिएटरला आंबट पिक्चर लागलाय म्हणून नाही गर्दी. अरे, काय बोलताय? काय बोलतो मी? अहो कोणावर आहे माहितीये का सिनेमा? चरित्रपट आहे. ज्येष्ठ समाजसेवक दादासाहेब नवरे यांच्या आयुष्यावरचा पिक्चर आहे हा. होय काय? लोकांना काय सांगू? आंबट पिक्चर केला त्यांनी. बरं नाही वाटत ना? म्हणजे नाव सूट होत नाही का? नाही नाही नाही. पण बाकीचा सगळा ठरला का ना. बाकी सगळं सगळं ठरलं. परमिशन द्याल ना तुम्ही. हिरो हिरोईन वगैरे सगळं, सगळं, सगळं. बाय म्हणजे हिरो कोण आहे हा, हिरो हा, के बाय माझे माहित काय समीर चौगुले. समीर चौगुले हिरो असं की बाय माझ्या मागा लय हो, आवडतं मला- ते लय फॅन आहेत माझे. तुम्ही असाल त्यांच्या फॅन. आता एक फोटो काढूक मिळतलो ना देणार, देणार. तुम्ही ए, हो फोटो काढूक मिळतलो कशाला 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 यार आहे तुझा तू. काय बोलतास आज फोटो मागशील उद्या पप्पी मागशील. नाही नाही एवढा नाही एवढा नाही काय संसार करायचा आहे त्याच्या बरोबर. हे बघ वासाडी त्याच्या नादाला लागून जर मला काडी मोड द्यालास ना तर तुला पण जालीन आणि ह्या डायरेक्टरला पण जाईल. काय समजली? हो, मला का जाणार आहात? जालणार मध्ये मग माझा काय संबंध? आणि मुळात ते का संसार करतील यांच्यासोबत? त्यांचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे. त्यांना मुलगा आहे. होय काय म्हणजे बायको आहे त्यांना. म्हणजे काय? म्हणजे कॉमेडी वाल्यांना बायका मिळतात. हो मोरेनू हो. काय पण काय बोलतास म्हणजे? अहो, लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. देवाला काय माहिती जमिनीवर जाऊन हा कॉमेडी करणार आहे तू. वाचत लग्न वाचत ते तू सोडून द्या ते. हा कलियुग रे कलियुग. गोर कलियू. हो, घोर कलियुग. म्हणजे हिरो फिक्स आहे तुम्ही. ऑफकोर्स fix हिरो आहे, फिक्स आहे. fix. समीर चौगुले करणार आहेत. हिरोईन कोण आहे तुमच्या पिक्चरची? हे बघा आता चरित्रपट असल्यामुळे काही हिरोईन वगैरे नसते. नाही पण एक आहे त्यांच्या बायकोचा रोल करते ती म्हणजे आपली प्राजक्ता माळी. निघा आताच्या आता घर खाली करा माझं. प्राजक्ता- नाही 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 अहो, पण एवढं काय झालं? प्राजक्ता माली जर पिक्चरची हिरोईन असेल तर माझं घर मी तुम्हाला शूटिंगला देणार नाही. काय म्हणजे हो, एका वेब सिरीज मध्ये तिने आम्हाला गंडवला नाही. प्राजक्ता माळीने हा, गंडवलंय? मग तो पेपर वाचा सीन होता बघा. हा. तो मी बघितला हा. आणि तसा धावत पलत मी सार्वजनिक वाचनालयात गेलो का नाही हा. आणि सगळ्यांना व्हिडिओ दाखवला. हा.
म्हटलं बघा आनंदाची गोष्ट, कित्येक वर्षाने वाचन संस्कृतीवर आधारित एक वेब सिरीज आलेली आहे. अख्खी वेब सिरीज आम्ही उलटी सुलटी करून बघितली, पण तिनं काय पेपर वाचला ना. बरोबर आहे. माझा कालीच पिलवातून निघाला माहिती आहे. जीवाची नुसती घाली मेल बास बास मोरे बास कल्ला 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 झाली म्हणून बाकी काय नव्हतं. सगळं आम्ही बसलेलं का ना स्क्रीन बास बास कल्लेला आहे लोकांना बास झाला. नाही नाही हे म्हणतात तर काय अगदी चुकीचं नाही. नको तर नको ना ती प्राजक्ता माळी. नाही पण ती ठरल्या नाही आहे हिरोईन म्हणून तुम्ही माझा का नाही विचार करत? काय गे आई शपथ, तुम्ही सिनेमात काम करता? हो ही वसाडी घरातलं काम करीत नाही, सिनेमात काय करणार. मग मी काय म्हणतो भावनेनू, काय तुमच्या पिक्चरचं हिरोईन म्हणून मला तुम्ही घ्या का ना. त्याच्यात काय आहे हो, मी नाटकात स्त्री पात्र काय रंगवतो माहिती आहे. होय तर. स्त्री पात्र करतो हा, मग हवं तर पम्याला विचारा. घ्या घ्या पुढे पुढेच कर. पम्या पम्या यांक- त्यांना माझा जलवा सांग रे. जलवा म्हणजे डेडली काम करतात ते. हा बघा मी काय म्हणतो ऐका पाहुणे, तुम्ही मला हिरोईन करा, मला कामाचा अनुभव आहे. हो पण मला बरं मी काय म्हणतो ऐका, तुमच्या सिनेमाचं शूटिंग कधी होणार आहे. नोव्हेंबर. म्हणजे हिवाळा हिवाळा. मग तेव्हा मी कसा अगदी रसरशीत दिसतो का नाही. रसरशीत हो, मग माझी कांती रसरशीत दिसते ना हिवाळ्यात. हो. रसरशीत हा, म्हणजे माझा गाल जरी पिल्लाव ना तरी डालिमीचा ज्यूस बाहेर निघतो माहिती. मग डालिम खोटं नाही. एक मिनिट जरा थांबा ना प्लीज, माझं पण ऐका. मला फक्त घराची परमिशन हवी आहे बास, बाकी काही नाही. म्हणून म्हणतो ऐका मशीन तुम्ही घेतलं. नाही, तुम्हाला मी नाही घेऊ शकत हिरो हिरोईन म्हणून. अरे काय, कारण तुम्ही जे म्हणताय ना ते स्टेजवर चांगलं दिसेल पण स्क्रीनवर ते बरं नाही दिसत. नाही नाही दिसतला. ऐका तुम्ही अंका हिरोईन म्हणून घ्यावा, तेवढा मी सॅक्रिफाईस करते. मग तुम्ही पुरुष पात्रात घेतलात तरी चालत. मग कसा दोन्हीकडचा जमता ना, इकडचा पण तिकडचा असं पण. जमता हो, करून तरी दाखवा. अरे ना, आम्हाला खरंच जमतं. ऑडिशन घ्यावा. ऑडिशन घ्यावा हा, पाहिजे दे, दे, तर दे, बघा ही हिरो आणि मी हिरोईन आहे का बरं परमिशन देशाल ना. बघा 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 मस्त आहे. रेनू रेनू जबरदस्त जबरदस्त जबरदस्त. आता आता मी हा, नाही. अरे नको. कसे ह्याच्या अगदी दाखवलंच नाही मला तर कधी. हा सगळं बघून ना माझ्या जीवाची लयच घालमेल व्हायला लागलेली आहे. हो, डायरेक्टर कसं वाटलं आमचा मजा चांगलं आहे, क्या बात है यार, क्या बात है. काय अंका अरे हिरोईन? कमाल कमाल. एखादा रविवार बघून जाळून घ्या एकमेकांना. अरे काय करताय ते? काय झालं? हे नाही जमणार. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय? तुम्ही स्त्री करताय, तुम्ही शरीर सौष्ठव करताय. कोण करणार आहे काम? समीर चौगुले. कुणाचं करणार आहेत काम? दादासाहेब नवरेंचं. चालणार आहे त्यांना हे? तयार होतील समीर चौगुले हे करायला? हो काका, ते नाही करणार काय? ऑफकोर्स नाही करणार. मग त्यांचा रोल मी करू काय? हा, मी इथून समीर चौगुले आणि इथून दाढी काढली की प्राजक्ता मळी करू शकतो. त्याच्यापेक्षा तुम्ही सई तामणकरांना का नाही घेत? तुम्ही त्यांना ओळखता? नाही, दाढी काढली ना की मी सेम सई तामणकर दिसतो. हा, बघायचं तुम्हाला? हा, बघा आता. परत सई तामणकर केलीस ना, तुला उलटा लिंबू लावून दरवाजाला लटकवेल. येणारा जाणाऱ्याला कळणार नाही दत्तू कुठला भावली कुठली. आणि चिकटून राहावं म्हणून टाचणी कुठे टोचीन माहिती? सर 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 हो पाहुणे थांबा थांबा, तुम्ही कशाला करायला पाहिजे काय रे वाचाडी हा? मार नका. इथं प्लॅटोनिक असताना तू सई तामणकर करून दाखवणार आहेस. थांब बाजूला दाखवतो. हे, मोरे मोरे हो, थांबा थांबा मारू नका. पाहुणे आहेत. ओळखीचा बाप आहे ना म्हणून सोडतो. हा, मुलगीला बाप तू. काय थांब, ये. नाही, मी आता याला सोडीन. थांबा, थांबा, थांबा. वाचाडी तू मोरे हो, मोरे हो. घुसवतो या. दत्तू नाही हा? ए. दत्तू नाही नाही. अरे. बापूस आहे तुझो. नाही नाही हो लपून राहा. त्याला- लपून राहा. ते नाही तो.
होय त्याला ते घाबरले. होय तर अरे कोण लोक आहेत यार तुला ही? माहित नाही अरे कोण लोक आहेत यार ही? सर फॅमिली मॅटर फॅमिली मॅटर, हा असला फॅमिली मॅटर, ही असली फालतू लोक. सर लोकेशन साठी लोकेशन साठी एवढी लाचारी करू मी? परमिशन मिळणार मी आहे ना? परमिशन मिळणार, परमिशन पम्या शेट आहे. कानाखाली मारीन पम्या शेटच्या. जा ती काजूची बोंड का उपट जा. मला सांगतो लोकेशन देणार. लेखनी काढली की यांना खरोखर शस्त्र वाटायला लागला. नाही करायचं रे मला अहो, ऐका समजावा त्यांना. फॅमिली सर थांबा तू इथेच राहा. अली भाऊ, माझ्यासोबत मोऱ्यानं क्या बात आहे, जोरदार टाळ्या. मस्त झाला परफॉर्मन्स. बघा हा सर असे काय म्हणतात. प्रसादा काय झालं? मला प्रचंड राग आलाय तुझा या क्षणी. का? तू इकडे बसून तुकतुकीत कांती वगैरे म्हणून म्हातारी मारतेस, तिकडे काळ सोकावतो. चेक करतोय तूच आहेस का दत्तू आहे. मला कंट्रोल नाही होते. वा, क्या बात आहे. हा 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 हा, कहर कहर परफॉर्मन्स. अत्यंत नॅचरल ह्युमर आणि अत्यंत उत्तम पद्धतीने मांडलेला. प्रभाकर, तुला आज काय झालं होतं म्हणजे मला ओ हो कमाल. इट वॉज रिअली अ ट्रीट टू वॉच यू टुडे प्रभाकर. क्या बात आहे, वंडरफुल. वा सई. प्लॅटॉनिक आज जुजबी तुम्हाला मिळणारच आहे आज. ए, क्या बात. प्लॅटॉनिक आज काय एनर्जी आली होती माहित नाही तुमच्यात. आज तुम्ही दोघेही सुसाट सुटलेले होतात. सुपर परफॉर्मन्स, कडक. मंडळी, गेलेल्या माणसाला काळ हळूहळू विसरतो, पण त्याची सुरुवात त्याच्या शोकसभेपासूनच होऊ नये. हो, बघूया एक हास्यमय शोकसभा जी दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. असू दे असू दे असू दे, एवढं नको रडू. एवढ्या जवळच नव्हती तुझ्या ते. बस खाली बस. काय आता माणूस गेला, काय करणार आपण. शोकसभा कधी सुरू होणार आहे हो? घरी मेवणीची हळद आहे म्हणलं. आमच्या घरी काय मावशीचं कुकू आहे व्हय? काय चाललंय तुमचं इथं? शोकसभा आहे आणि काय? अहो तसं नाही, सारखा मेसेज येतोय मटण शिजलंय. कुठे तुम्ही? जावा घरी. नाही अहो, असं कसं शोकसभा सोडून मधीच जायचं होय? कळतंय तेवढं मग बसा की गप. मटण मटण मटण. पाहुणे सुद्धा आले. आता काय तुझं ना, पाण्याची व्यवस्था केलीस? इथे आल्यावर सगळं त्यांच्या समोर करणार आहेस का? अण्णा अजून 15 दिवस झाले ना ग. सॉरी पप्पा, मला खरंच वेळच नाही मिळाला. सॉरी. अण्णा गेलेत ना ग, आपले आजोबा आहेत ना ग ते. सोशल मीडियावर स्टोरी काय टाकतेस? टुडे इज ऑगस्ट 7, माय अण्णा गोज टू हेवन. अशी स्टोरी. सॉरी बाबा, सॉरी. नमस्कार, तुम्ही सगळे आलेला आहात. अरे वहिनी आला, ईशा वहिनी आला. या, नमस्कार.
ताई ताई सांभाळा या या बस या तिथे या बसा ताई या. नमस्कार, मी तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो, तुम्ही सगळीकडे आलात. मी सदानंद चौगुले, अण्णांचा मुलगा. 15 दिवस झाले अण्णा आपल्याला सोडून गेले. हो हो शांत 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 व्हा. उठ, पाणी घ्या. कांदा ना कांदा कांदा हा कोण आहे? हा कोण आहे? मला माहित नाही पप्पा कोण आहे हा, पण प्रत्येक लोकसभेच्या स्किट मध्ये असतो. हा काय क्रायटेरिया आहे स्किट मध्ये घेण्याचा? अरे हा नको, याला सांगा घरी झालं सांगा. पप्पा असू दे बसू दे ना, त्याला बसू दे. असतील तसे काहीतरी अण्णांसोबत जुने ऋणानुबंध. बाळा, तुला काल स्क्रिप्ट दिली होती की नाही? ऋणानुबंध हा शब्द तू वाचला होतास काल? हो पप्पा. तरी सुद्धा हे बेरिंग का घेतलंस? नेहमी असं करतेस, उत्साहाने बेरिंग घेतेस. 1.5 किंवा 1.25 पानानंतर तुझी गोची होते बेटा. पुन्हा आता पुढे 4 पान आहेत. आता हे सगळं कंटिन्यू करायला लागेल. म्हणून बेरिंग घेताना 4 वेळा विचार करायचा बाळा. तुझा सचा प्रॉब्लेम आहे, बरोबर आहे. ऋण अनुबंध ह्यात स नाहीच आहे, तरी सुद्धा प्रॉब्लेम झाला. वेगळं वेगळं म्हणून तेच नाही करायचं बाळा. आलेच हा. नमस्कार, तुम्हाला सगळ्यांचे आभार. आज अण्णा आपल्याला सोडून गेले. अण्णा जाऊन आज 15 दिवस झाले. आमचे अण्णा गेले. आमचे अण्णा हा प्रचंड मनमिळावू माणूस होता. स्वभावाने उत्तम, सगळ्यांना आपलंसं करणारा होता. तुम्हाला माहित नसेल पण अण्णांना डाव्या छातीत 2च बरगड्या होत्या. 2च बरगड्या? मला जाम आहे तिकडं. हे का? अरे पण ते नका ना सांगू. बरगडी मोजणारा ग्रुप जमलाय का इकडे? नाही की नाही, अण्णा गेले आता म्हणून थांबलोय ना इकडे. तसं नाही. तुम्हाला किती बरगड्या? अरे पण याला प्लीज सांगा तुम्ही. अण्णांबद्दल मी बोलतोय. तुम्ही मी दुःखात आहे का? नाही नाही अहो, बरोबर जाम आहे. आहे. नाही, गप. ज्याला 2 नका ना मोजू तुम्ही. चौगुले तुमचं चालू द्या. अरे दुःख झाले म्हणून मी तेवढं सांगतोय तुम्हाला. हो बोला तुम्ही. आमच्या अण्णांना डाव्या साईडला 2 बरगड्या होत्या. 1 किडनी होती. छातीत? छातीत कशी? अरे छातीत कशी किडनी असेल? कदम. बरगड 2 आहेत म्हणल्यावर असेल ना छातीत. अरे असू द्या ना, छातीत किडनी असू द्या, सिडनी असू द्या ना, ऑस्ट्रेलिया असू द्या. का बसा तुम्ही? उठा इकडे, बसा खाली. मध्ये बसा इकडे खाली. या मागे तिकडे. बडा बडा लावले मगाचपासून. काय चाललंय इथे? शोकसभा आहे काय? शोकसभा सुरू आहे हो, जरा सिरियसनेस ठेवा. अण्णा गेले हा धक्का आम्ही नाही पचवू शकलो. अण्णा माझ्यासाठी सर्वस्व होते. अण्णा आग मारली की बघायचं नाही, ते मानी होते. 6 घ्या. अगं आता मी भाषण करत होतो ना, मध्ये 6 आणलास तू. बरं घ्या आता, पास करा. पास करा. जरा पुढे मागे पास करा. येऊ दे, पास करा. सगळ्यांनी घ्या पास. वा वा घ्या वा काकी. पोरी, अगं तुम्ही चाय फारच सुंदर बनवलंयस ग. नाव काय ग? कुसुम चौगुले. आणि शिक्षण? काय बघण्याचा कार्यक्रम आहे ह्याचा? अहो शोकसभा आहे ना जरा. अहो अण्णा गेलेत ना हो. 9828. ए नंबर काय सांगते तू? नंबर काय सांगतेस त्याला? मी पुन्हा एकदा अण्णांबद्दल सांगतो, एवढंच सांगतो की आमच्या अण्णांनी प्रत्येकावर प्रेम केलं. त्यांचं जसं खेळावर प्रेम होतं तसं त्यांचं योगावर सुद्धा प्रेम होतं. या इथे हॉलमध्ये ते योगा करत असताना काय त्यांच्या मनात आलं माहित नाही, कार्टव्हील त्यांनी मारली आणि तसेच ते खिडकीतून बाहेर पडले. 4थ्या मजल्यावरून खाली पडले, कार्टव्हील मारली. आणि पप्पा अण्णा, सांभाळा. त्या अण्णांचे हितचिंतक सगळे बसलेले आहेत. मी तुला विनंती करतो. काय? ए, 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 बाळा.
अण्णांना मोडलंय ना अण्णा उभे कसे राहायचे आता हे येडायच काय रे हा कळतं तुला फोटो घेऊन गेलास तर लोक हार कशा चालतील अरे तू जर कोणीच नाही आहेस अण्णांचा काय एवढं करतोयस तू पप्पा पप्पा असू दे ना त्याला असू दे प्लीज थोडी काहीच करू नका त्याला असू देत रडता रडता संबंध जुळतीला ए, मी विनंती करतो इथे जमलेल्या प्रत्येकाला जे काही बोलायचं असेल 4 शब्द अण्णांबाबतीत तर कृपया बोलून घ्यावेत पप्पा हा सांभाळा स्वतःला काय झालंय काय करू शकत अरे पद्धत आहे सांत्वन करायची प्लीज प्लीज मी सगळ्यांना विनंती करते कुणाला काही बोलायचं असेल तर पटापट बोलून घ्या प्लीज मला कशाला नमस्कार मी माने माने म्हणजे कुठल्या ते गप्प ना ए, ते गप्प ना. जाऊ दे ना शोकसभा सुरू आहे पप्पा असं बोलते की मला आता थांबा की जरा. अहो शोकसभेचं माझे पाहुणे लय आहेत अहो नका ना ते सगळं राहू दे ना गप्पा मारा एसटी स्टँडवर भेटलात का तुम्ही पप्पा. हायचं सांगायला नको हे चला चला बसा बोलू द्या मला चला बोला चला नमस्कार मी माने अण्णांचे आणि आमचे तसे लय जवळचे संबंध बरं का अण्णा म्हणजे देव माणूस चौगुले देव माणूस माझं इथं नाक्यावर दुकान आहे बरं का साऊथ जनरल स्टोअर्स सगळं सामान मिळतं काय लागलं कार्याला पत्राळा फित्राळा घ्यायला यायचं बरं का पैशाचा विचार करायचा नाही सगळं सामान मिळतंय दुकानात हां तर हे दुकान जे आहे 25 वर्षापूर्वी सुरू झालं माझ्या आजोबांनी सुरुवात केली बरं का दुकानाची आजोबा म्हणजे एकदम महत्वाकांक्षी माणूस बरं का माणूस फक्त टावेला मुंबईत आला खिशात 12 रुपये घेऊन टॉवेलवर मुंबईत आला 12 रुपये कोणत्या खिशात होते टावेला आत चोर खिसा शिवला होता त्यांनी त्याच्यात पैसे ठेवू साधा सुद्धा टावेल वापरते दिवे लाल रंगाचा भरक टावेल नाडीवाला म्हणजे आजीचं परकर घालून आले होते ते काय बोलतोय अरे लाल रंगाचा नाडीवाला टॉवेल म्हणजे तेच परकर झाला होता. परकर म्हणतात म्हातारा काय येडं होतो इथं नाही, अरे तसं नाही. आजीचं परकर अहो, घालून चिडू नका. मला तसं नाही चिडू म्हणत. नका. नाही, अण्णां दादा तुम्ही बोला अण्णा काय बोलताय अण्णा गेलेत का परकर गेलाय मला सांगा हे बघा तुम्ही अण्णांबद्दल बोला ना कपड्याच्या दुकानात काम केलेला माणूस आहे मी मला फरक कळतोय परकर टॉवेल ह्यातला मटेरियल मधला फरक कळतो मला नाही कळत अरे मग बोलतो कशाला त्याला नाही माहिती मग बोलतो कशाला घरातला माणूस गेलाय माझ्या घरातला माणूस गेलाय काका गप्प बसा ना जरा नाही कळत मी काही हेला विचारलंय तुम्हाला शांत हो. शांत हो. तर असे अण्णा आमचे त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध ए, गप्प बाप. परत घेऊन जातो पाहिजे इथे बस इथे बस नाही मला बोलायचंय या, अण्णांबद्दल या. ताई सांभाळ मोडलेत जरा हळू ताई सांभाळ ताई बरं वाटतंय ना या तिकडे काय बोलायचं अण्णांबद्दल मी आधी ठरवायचं ना बसा तिकडे चला याला काय काय आता इकडे कळत नाही टाइम ठरले ठरले मग असं करा तुम्हाला
सांगते मामाचं ना हॉटेल आहे कोपऱ्यावर नावाचं. अण्णांना आमच्या हॉटेलातल्या आळू वड्या लय आवडायच्या बघा. लय म्हणजे लय आवडायच्या. 2 महिने आळू वड्या खाऊन गेले, राईस प्लेटा खाल्ल्या, पण पैसे नाही दिले. दोन महिने आळूवड्या खाऊन गेले, राईस प्लेटा खाल्ल्या, पण पैसे नाही दिले. दोन महिने झाले आळूवड्या खाऊन गेले, राईस प्लेटा खाल्ल्या, पण पैसे नाही दिले. 2 महिने किती- झाले. किती- किती- 1400. नाही पण आता नाही. असं काय करता, काय येळ आहे काय, पाप लावतं काय, एवढं कळतं आम्हाला पण कळतं. आता नाही मागणार पैसे, तुम्ही नंतर गुगल पे करा ना. आता कसं मागून. पण अण्णा तुम्हाला सांगते केले काय गुगल पे केले का? काय नंबर काय याचं स्पेलिंग कसं असेल ग? काय नावाने सेव्ह असेल? किती आहे? 1400. मिळालं का? आले असं बोलून मी 2 शब्द संपवते. अण्णा थँक्यू. ही बाई फक्त 1400 रुपये वसूल करायला आली होती. असू दे, तुला कोणाला आणलंय? असू दे ना पप्पा, असू दे. अरे काय पप्पा असू दे, ठीक आहे. एक तरी माणूस व्यवस्थित बोलणार आहे का अण्णांबद्दल? मला नाही बोलायचं. अरे मग कशाला बोलतो रे? बोलतो कशाला बोलतो? वाच वेळा कान पडत. मला हात वर करून मला नाही बोलायचं म्हणतोय. अहो मला जायचंय. जा ना मग. पण असं संपल्याशिवाय कसं जायचं? पण कळतं मग बस. 1 मिनिट, मला माझ्या अण्णांविषयी बोलायचंय. बेरिंग हा सॉरी. माझे आजोबा माझ्यावर खूप प्रेम करायचे, माझ्यासोबत खेळायचे, मला छान गोष्टी सांगायचे. माझ्या लहानपणापासून 3च मूलभूत गरजा होता: अन्न, वस्त्र, निवारा. अण्णांना योगा फार आवडायचा. प्रत्येक वेळी चुकीचाच योगा करायचे. आता चक्रासन म्हणजे मी तुम्हाला दाखवते. याला चक्रासन म्हणतात. माझ्या अण्णांना काय वाटलं, चक्रासन म्हणजे कार्टवील. त्यांनी कार्टवील मारली आणि खिडकीतून खाली पडले आणि वर गेले. मला फक्त एवढंच सांगायचंय, योगाचा अचूक पद्धतीने वापर केला तरच त्याचा फायदा होतो, नाहीतर मग अण्णांसारखं होतं. प्लीज त्याचा गैरफायदा करून घेऊ नका स्वतःच्या आयुष्यासाठी, आणि असं तर अजिबात करू नका प्लीज. चक्रासन कसं करतात? सांगते, या सगळ्यांनी झोपा. आडवे झोपा सगळ्यांनी. ए बाळा ए. या. ताई झोपा. आपले पाय मांड्यांच्या रेसीला आणा सगळ्यांनी. अण्णांची सगळं नाही. सगळ्यांनी मांड्यांच्या रेसीला. अण्णांची शोकसभा आहे ना. हात आपले असे अण्णांचे रे असे हं. अण्णांची शोकसभा आहे ना. हे ऐका ना अरे कोणीतरी. बापरे, तुम्हाला जमतं? अरे अण्णा हळूहळू जमेल पडते सगळ्यांना. खाली. अहो, तुम्ही- अण्णांची शोकसभा आहे ना. नाही अरे, पडते खाली. वर या. अरे, अण्णांची शोकसभा आहे ना रे. हे बघा, हळूहळू. अरे कोणीतरी मंडळी, वेळ झाली आहे ग्रामपंचायतीच्या मीटिंगची, त्यामुळे हसायला तयार आहात. तुमच्या समोर येत आहेत हास्य जत्रेतल्या गावातले इरसाल गावकरी. याला तर बघ मला
थांबा जरा थांबा थांबा नाही तर काय कशासाठी जमलेलो आहोत आपण हा? ग्रामसभा आहे की नाही होय. आपण ज्या विषयासाठी इथे जमलेलो आहोत त्याच्यावर चर्चा सुरू करूया का करूया. सरपंच हं. तर नमस्कार मंडळीनो नमस्कार आज आपण इकडे जी जमलेलो आहोत तर फारच महत्वाच्या विषयावर आपण जमलेलो आहोत बरं. शासनाने आपल्याला जे काही 12 TCCV दिलेले आहेत कुठले टीटीशीवी देतील अरे असं काय करताय कुठलं म्हणजे काय मी माझ्या हातान मोजलेलं आहे अशी अशी मान खाली वर होती त्याची ती ते दिलेले आहेत शासनाने पण ते टीटीशीवी नाहीयेत मग काय आहे? ते सीसीटीव्ही आहे हा जे काय बोलतात आहेत हे ते शासनाने दिलेले आहे बरोबर बरं ती सगळी 12ची 12 आलेली आहेत आपल्याच गावात कुठल्या एरियात लावायची किती लोकांना वाटायची हे आपल्यातच आपण ठरवायचं आहे आज सगळा निर्णय घेऊन म्हणजे मी मोकला मास्तरांनो हळू बोल रे पम्या बोलतो हळू बोलतो नाही आता हे सरपंच जे काय बोलतायत तो निर्णय काय घ्यायचा आहे म्हणजे त्याच्याशिवाय त्याच्याशिवाय आता आपण किती माणसं आहेत 1 2 3 4 5 6 7 8 माणसं आहेत ना प्रत्येकाने एक एक वाटून घेऊया मग संध्याकाळी मॅच पण आहे त्या सीसीटीव्हीवर आम्ही मॅच पण बघू काय रे? अजिबात नाही अरे काय एक कुणाला मीठ देणार नाही तू जे काय 12 आपल्या सिटी टीव्ही भेटलेले आहेत सिटी टीव्ही हा ते जे काय भेटलेले आहेत त्यातलं 9 टीव्ही ते टीव्ही आहे ते मी माझ्या घरी घेऊन जाणार अरे आहे हे टीटीव्ही आहे सरपंच सीसीटीव्ही अरे हो तेच तिथे 9च्या 9 मी माझ्या घरी घेऊन जाणार आहे नाही लय झाला आता सरपंच ही म्हणजे लयच झालंय आता नाही लय म्हणजे काय तुम्हाला सांगतो मास्तर शासनाकडून काय बी येऊ द्या पहिले ह्यांना ह्यांच्या घरी घेऊन जायचं आम्ही- तुम्हाला सांगतो मागच्या वेळी 4 संडासाची भांडी आली होती ही स्वतःच्या घरी घेऊन गेलो होतो ह्यांच्या घरी ढुंगण 3 आणि संडासाची भांडी 4 होय म्हणजे बुडत 3 आणि भांडी 4 असं झालेलं का हे नाही ही काय मला पटत नाही बरोबर आहे. चौथ्या भांडीचं काय केलं तू नाही सांगा सांगा सरपंच चौथ्या हे भांड्याचं ते करू नका मी सांगू का सांग सांगू माम्या सांग तू सांग तुम्हाला सांगतो मास्तर चौथ्या भांड्याला ह्यांनी खालनं बोळा लावला वरनं काच बसवली आणि तिकडं लगा वड्यातलं मासा आणून त्यात सोडल्या ते काय बोलतो फिश टँक करून घरात ठेवलाय संडासाच्या भांड्याला त्या माणसात आणि मग तुम्हाला सांगतो इथं मला बसायला जागा नाही मी सकाळचं तिकडं वावरात जाऊन कार्यक्रम करून येतोय आणि ह्यांच्या घरात ह्यांचं मास त्यात हाकते ती होय ही काय चुकीचं आहे? ही मला चुकीचं म्हणजे पटत काय नाही. आहे? जे लटपण तुझं वसड एवढं सगळं सांग तुझं मागच्या टायमाला शासनाकडे आपल्याला भांडी 4 आली होती बरोबर बरोबर आली चार आता आपल्या सदस्य 12 हा. ना भांडी आली 4 एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा ती माझ्या घरी घेऊन गेले माझं काय चुकलंय मला सांगा आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतोय मी 9 टिटीविटी घेऊन जाणार हाय म्हणजे हाय त्यातले 2 PTTC मी म्हणजे असं घरात लावणार ना असं वाटणार एका वाक्यात 2दा सीसीटीव्ही चुकीचं बोललेले आहेत ते त्यांना सांगा त्यांना काय. सांगतो मी पण सांगतो आणि मुळात सरपंच एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या काय? सीसीटीव्ही म्हणजे कुठला टीव्ही नव्हे ज्याच्यावर सिरियल मालिका सिनेमे दिसतील काय? नाही मग ये सीसीटीव्ही हा एक प्रकारचा कॅमेरा असतो ओके बाई मगे माका द्या कॅमेरो का? माका रील बनवूचे होत आणि आपल्या गावाचं नाव मोठा 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 करूचा हा ही बघा गरिबांची करिश्मा कपूर हिला नाव मोठं करायचं आहे ते कॅमेरे म्हणजे काय शूटिंगचे कॅमेरे नसतात मगे कॅमेरेच असतात पण ते कसे क्लोज सर्किट टेलिव्हिजन कॅमेरे असतात सीसीटीव्ही त्याने काय होतं बाबा त्याचे वरती लावायचे आणि मग त्याच्यातून त्या सीसीटीव्ही मधून आपण आपल्या पूर्ण गावावर लक्ष ठेवू शकतो अच्छा म्हणजे त्याच्यात ना हा, काय सगळी- मास्तरांनो हळू. मी काय म्हणतो तुम्हाला माहिती आहे ना आता सीसीटीव्ही बद्दल जे काय आहे ते हा. पण तुम्हीच सांगा कुठे लावायचे ते हा, हा, सांगतो मला बोलू द्याल तर मी सांगेन तर हे जे सीसीटीव्ही आहेत ते आपल्या गावाच्या सुरक्षिततेसाठी आहेत बरोबर? मला वाटतं आपण एक सीसीटीव्ही देवळाजवळ लावूया देवळात कशाला? देवळात कशाला? नाही 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 नाही, देवळात मला कशाला पाहिजे? वाटतं बरोबर आहे देवळाच्या बाहेर चपले चोरीत जातो आपल्या काय घेऊन बसले काकी गेल्या महिन्यात एकानं तिजोरी फोडला हा, हे जे मुद्दे आहेत आपल्याला कव्हर करायला हवेत की हा मग नाही देवळाजवळ चालेल चालेल. चालेल चालेल मग आपण एक देवळाजवळ लावूया अनुमोदन आहे अनुमोदन आहे. आता अनुमोदन आहे माझा पण मोदन आहे काय प्रॉब्लेम नाही आमचं दोघांचं बी आहे. आणि मला वाटतं आणखीन आपले जे आपल्या गावचा जो 4 रस्ता आहे तिथे पण आपण 4 कॅमेरा लावूया एक असा एक असा एक असा आणि एक असा वा. म्हणजे कोण कुठून येतो कुठे जातो हे आपल्याला कळेल चांगलं. आणि एक सोबत फलक लावूया हा. की गाव सीसीटीव्ही युक्त आहे आणि व्यसन मुक्त आहे खरं, मी काय म्हणतो मास्तरांनो
ग्रामपंचायतीच्या ऑफिस मध्ये एक सीसीटीव्ही लावा कशाला? काय सगळं चोर तिथंच बसलेत काय समजलं बरोबर आहे. वरेलो काय बोलता बरोबर बोलतो माझं अनुमोदन आहे याला. नाही लावा तुम्ही सरपंचांवर बोट उचलताय बरं का मग काय असं चालणार नाही अजिबात त्यांच्याकडे देव माणूस लागा मी उभ्या आयुष्यात बघितलं नाही मागाशी बोललो म्हणून लगेच जी करू नका मी त्यांच्या बाजून आहे ए तू बोलणार त्यांच्या बाजून तुझ्या घरासमोर काल डांबर टाकलं नाही ना पात्रावर जरा गुलगुलीत झालंय तर बोलणार तू टाकला मग तुला काय प्रॉब्लेम मला प्रॉब्लेम काय मला प्रॉब्लेम आहे तुझा. काय प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे एक मिनिट मला प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे एक तर हा आपल्या गावातला नाही बरोबर आहे. हा पाहुणा बरोबर. मामाकडे राहतो मामाला पॅरली झाला म्हणून हा मीटिंग अटेंड करतो इथं डमी म्हणून हे बघा याच्या बोलण्यावर आधी बंदी आणा मी अविश्वास ठराव आणतो आताच्या आता तू चिठ्ठी लिहायला घेत मी चिठ्ठी लिहायला घेतो. काय खोलते चल बघूया मोर्यानो चिठ्ठी काय ह्याच्या नावाची कादंबरी लिहिन मी एवढी लफडी माहिती द्यायची फाडीन बघ मग ती काय फाडतो तू याला त्याच्या नावावर कादंबरी लिहिणार काय? तू ह्याला बोलतोयस तू सावत्याला बोलतोय तू दुधल्या तांदळासारखा आहेस? होय आहेच. अरे तुला बघून होतेकराच्या कोंबड्या पिसारा घेऊन पळतात याला सांगणार याला बोलायचं नाही. बोट खाली कर बोट खाली कर काय? ए, याला काय? आवाज चालवतो मी. नाही गप रा. आणि तुम्ही दोघांनी जा काय हात पटापट बोला माझ्या बारक्याक ताप इलो मागा घरी जाऊचा तो कधी थंड नसतोच का हो तापातच असतो तो मास्तरांनो बर बर माका माका एक सीसीटीव्ही होयो तुला कशाला हवा अगं खिडकी बाहेर लावचा माका मास्तरांनो माका न कोणीतरी ना रक्तन लव लेटर लिहून पाठवता हो वहिनींनो तुमका सांगतोय असा लव लेटर खिडकीपाशी ठेवता मी जातोय तर पळून जाता तो माझी हुरहुर वाढून राहतो कोण हा तो माका बघूचा माका एक सीसीटीव्ही होयो अरे कोण वसारा लव लेटर लिहितोय रक्तानी नाही एवढं कुणाचं रक्त वर आलंय गावामध्ये रक्तदान शिबिर भरत एक कुत्रा तिकडे फिरकत नाही ना तुझं लव लेटर लिहायला बरं रक्त येतं त्याच्याकडं सरपंचांनो हळू बोलणार ए, वाचा. नाही, हळू बोलतो हा. नाही कसं आहे चूक हिचीच आहे काय काय चुकी काय चूक आहे कशी पम्या? चूक हिचीच आहे हिने 100 जणांना झुरवून ठेवला नाही मग नाहीतर काय त्यातला कोणतरी एक असेल त्या मजनूने लव्ह लेटर लिहिला नसेल तर कसं आहे आपल्याकडे काय झालेलं आहे सरकारी लॉटरीचा घर याक आणि 100 जणांनी फॉर्म भरला नाही आहे बरोबर आहे ए पम्या मेलेलोय फडफडतस वहिनी तुझ्याकडून शिकलंय होय काय नाही पण या सरकारी घराचा फॉर्म तू भरलंस तर आमका माहित नाही असं वाटलं काय तुला मग आमका सगळं माहिती असतं काकी सिक्सर मारला म्हणजे? एका म्हणता स्वतःचा ठेवायचा झाकून आणि दुसऱ्याचा बघायचा वाकून. नाही तसा नाही मग आता कसं आहे कोल्ह्याक द्राक्ष आंबट असा होय का? येतात कुठं इलो? मास्तरांनो काहीतरी जल्ल्याचा वास येता नाही काय- वास काय घ्यायला झालं? आलोय मी इथे काय जळत आहे आणि काय नाही जळत आहे कशासाठी आलोय आपण इथे त्याच्यावर बोलूया का ए आपण मावशीची पिशवी आहे त्याच्याबद्दल आलोय ना आपण हा मावशीच्या पिशवीत तुमच्या दुधाच्या पिशव्या ठेवल्यात अहो सरपंच मावशीची पिशवी नाही सीसीटीव्ही एक शब्द नाही जमत आहे या माणसाला हा माणूस सरपंच आहे. नाही तर काय ऐका ऐका समजून घ्या ना मला मुद्दा काय आहे ए पोरी तुझ्या घराबाहेर कोणीतरी लव्ह लेटर लिहून जातं की नाही बरोबर ते लेटर मला दे मास्तरांनो, काय बोलतात? अरे तसं नाही ते लेटर मला दे मला गावातल्या सगळ्यांची हस्ताक्षर माहिती आहेत मी बघतो कोणाचं आहे हा? नाही सरपंच मला काय माहित नाही मला 2 सीसीटीव्ही पाहिजे अरे, काय पाहिजे मला पाहिजे तर मला माझ्या ऊसात लावायचे उसात लावायला 2 मग म्हणजे त्याने मागितलं देऊन टाका ना काय मागून टाकलं देऊन टाका 1 मिनिट तुला काय हवे तुसात लावायला सीसीटीव्ही अहो मास्तर तुम्हाला सांगतो रोज सकाळचं ऊसात जातोय नाही रोज सकाळी 5 बाय 3चा ऊस झोपला असतो या माझं डोकं फिरलेलं का कळणं झालंय रोज 5 बाय 3चा ऊस कसा झोपतो या पण मी म्हणतो तू आधी कोकणात येऊन ऊस लावतोच कशाला तेवढा ऊस कुणाच्या तरक्यात घालणार आहे आपल्याला कारखाने तरी आहेत बरोबर चिक्या, हा? तू माझ्या ऊसात ये मीच 5 बाय 3चा ऊस झोपवतो नाही बघ एक मिनिट ह्याला सांगू तेव्हा याची गटली मी नदी सोडून हा, देईन. बघ, ए, याची- चिक्या. एक ओ मास्तर ऐका ह्याच्या उसात सीसीटीव्ही लागणार नाही बरोबर. नाही लावायचं का बर हवं तर बाहेर बोर्ड लावा आणि त्याच्यावर लिहा हा. कुणी जर ऊस झोपवला तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल काय समजलं बरोबर. काय नाही होत आणि ऊसात जायचं असेल तर जाऊन ऊस का माती खाऊ नको काय समजलं आता असं बोललो नाही मास्तरानू माका एक सीसीटीव्ही हवा आहे तुला कशाला आता मला माझ्या दोरीवर सीसीटीव्ही लावायचा आहे दोरीवर का लावायचा आहे पम्या अहो मास्तर कोणतरी वसाडा ना माझे शर्ट पॅन्ट चड्ड्या पलवून नेतो आहे तो मला सीसीटीव्ही लावायचा आहे मग त्याच्यात तो वसाडा मला मिळेल मग त्याचं इलेक्ट्रिक मी एकदाच ताणतो की नाही ते बघा इलेस्टिक तुझ्या चड्ड्या कोण पलवत नसेल तूच कुठेतरी विसरून येशील घालगडबडीत आता हा काय बोलतोय आणि सांग बोलतो. मागाशी बोललास ते माका
एक सुचूचा काय? मास्तरानू ऐका काय? आपल्या खालच्या अंगात ता वडाचा झाड बघा थोडे करवंदाची जाळीत वारा नसताना पण ना थोडे काहीतरी सळसळता मी स्वतःच्या डोळ्यात 3-4 वेळा बघले माका वाटतं ना थोडे आपण कॅमेरो लावूया म्हणजे काय भूत बीत असतात तर कळून जाईत ना झालीत नको असं कसं? झालीत नको झालीत नको पण जालींवर नजर नको मग? गावाबाहेर एक तरी अशी जागा राहू दे जिथं वारा मुक्तपणे हुंदडेल नाही नाही सरपंच मी तर म्हणतोय जाळीच कापून टाकू अरे काय कापशील तू तू काय कोकणात आहेस तो झाला का बाईला अरे तुम्ही सारखं माझं काढू नका बरं का काय काढू नका म्हणजे काय हा? अरे कोकणातली झाडी कापायची ना मी सांगून ठेवतो अरे म्हातारं नको बसा. काय गं बसा? अजिबात बोलायचं नाही काय फालतू अरे काय मा- बोलतो? आपण बोलेल भारी नाही. बोट खाली. गप्प बसा, बसा. नाही 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 नाही. झाडी कापायची म्हणजे काय झाडी बरं. म्हणजे एक मिनिट. बरं. एकमेकांच्या जाळ्या कापा. मी कानपट फोडीन धरून. कानपट फोडीन इकडे. माझं कानपट फोडीन काय? ये पुढं आता. हा, भांडा भांडा तुम्ही त्यांच्या जाळ्या कापा तुम्ही त्यांच्या जाळ्या जाळा नका लावूया सीसीटीव्ही कुठेच नाही. हा? ठेवा तुम्हाला 9 हवेत ना 9 ठेवा 2 तुमच्या बेडरूम मध्ये लावा 2 संडासात लावा प्रत्येकाने एक घरी घेऊन जावा आणि बघा काय दिसतंय काय ना वा 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 खूप भारी सादरीकरण मस्त सई माहोल परफॉर्मन्स होता एकदम मला असं वाटतं की तुमच्या सगळ्यांच्याच ऑब्झर्वेशनला माझा मानाचा मुजरा आहे आणि कंटेनरमधली जी 2 जागृत देवस्थान आहेत ते ज्या जागा भरतात मध्ये मध्ये त्यांना तर माझा दंडवत आहे फॉर एव्हर मला असं वाटतं की ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे कॅप्टनही असा मिळावा आणि त्यांना टॅलेंटही असा मिळावा हे खरं तर नशीब लागतं फार छोट्या छोट्या गोष्टी सगळ्यांनीच भरल्या आणि त्या बघून आम्ही म्हणजे मी तर चाट पडले फारच मजा आली अरुण दादा मस्त मला तुम्ही विशेष आवडलात मजा आली वा वा इरसाल हास्य गावकरांनो धन्यवाद तर मंडळी आजच्या भागात इथेच थांबतो आहोत भेटूया पुढील भागात तुम्ही बघायला विसरू नका रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा पुन्हा 4 वार हास्याचा संग्राम. नमस्कार मंडळी विनोदाच्या तालावर तुम्हाला डोलवत तुमच्यावर हास्याचं गारुड करायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा पुन्हा 4 वार हास्याचा संग्राम. मंडळी कर्तृत्वानं मोठ्या झालेल्या व्यक्तींची समाज दखल घेतोच फिल्टर पाड्याचं बच्चन गौरव मोरे आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत यांची देखील दखल घेतली जाते एका चॅनलकडून आणि त्यांचा सन्मान म्हणून ही मुलाखत घेतली जाते कधी गोड कधी तिखट चेतना भट कडून बघूया त्यांची ही धमाल मुलाखत नमस्कार नमस्कार मंडळी नमस्कार MHJ प्रस्तुत आभाळा एवढी माणसं या कार्यक्रमामध्ये मी चेतना तुमचं मनापासून स्वागत करते आज आपल्याकडे 2 मोठी माणसं आलेली आहेत ओंकार मोरे आणि गौरव राऊत तुम्ही सुद्धा संभ्रमात पडलात ना मला सुद्धा आधी असंच झालं होतं मंडळी हो पण यांनीच मला अशी नावं घ्यायला सांगितलीत आता यांनाच विचारूया की या मागचं रहस्य काय आहे सर प्लीज नमस्कार चेतनाजी नमस्कार, नमस्कार. खरं कसं आहे तुमचा हा जो मुलाखतीचा कार्यक्रम आहे आभाळा एवढी माणसं ओहो ह्या कार्यक्रमात तुम्ही आम्हाला बोलवलं त्याबद्दल तुमचे आभार आहे मी गौरव राऊत हा ओंकार मोरे मोरे. हा, ह्याची गंमत तुम्हाला तू सांग सर. कसं आहे ते आम्हाला काही म्हणा ना आम्हाला गौरव राऊत म्हणा ओंकार मोरे म्हणा आम्हाला काही फरक पडत नाही आम्ही एकच आहोत येस क्या 2 बात. जिसम एक जान आहे हम वाह. अशी मैत्री आहे आमची आम्ही म्हणजे आम्ही अजय अतुल आहोत येस आम्ही नदीम श्रवण आहोत जतीन ललित आहोत अब्बास मस्तान आहोत आम्ही सलीम जावेद आहोत क्या मग बात. पुढे जाऊन कसं होणार आहे ना जीवापाड प्रेम करणारी लोक यांना गौरव ओंकार म्हणणार आणि जीवाशिवाची बैल जोड म्हणजे गप्प बस काय बोलतोस आपण तू बोला ना जीवापाड म्हणून म्हणजे जीवाशिवाची बैल जोड बैल आहोत आपण पण जीवाशिवा तर आहे ना अरे पण बैल आहोत का गप्प खरंय, खरंय. सॉरी सॉरी तर असं आमचं प्रेम खूप आहे आमचं प्रेम खूप आहे एकमेकांवर वा, एवढंच वा, वा. नाही पण खरं सांगू का सर म्हणजे मला तुमच्याकडे बघून असं वाटतं की अशी मैत्री आहे ना लाख वर्षानंतर एकदा बघायला मिळते एक्झॅक्टली आणि असा मित्र लाख वर्षातून एकदा जन्माला येतोय क्या बात. गौऱ्या यार गौऱ्या मला
मला ओंक्याला मिठी मारायचे. मी आता तेच Yes. बोलणार होतो. मला ओंक्याला मी मिठी तेच बोलणार मारायची. होतो. हे ओंक्या, bonding ओंक्या, आहे, please, हे ओंक्या, bonding please. आहे. क्या मला बात. ओंक्याला मिठी मारायची. एकदा जोरदार गौऱ्या मला पण मिठी मार. अशी नाही रे भिकाऱ्या. मी कशी मारली? अच्छा सॉरी सर. वा 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 क्या बात. अरे हे bonding आहे. हे बॉन्डिंग आहे बॉन्डिंग मी आहे. सांगतो तुम्हाला पुढची 7 जन्म 14 जन्म 21 जन्म मला हाच मित्र पाहिजे. पुढचं 28 हे आठवला 35 वगैरे आठवलं. जोकचा पाठ आहे, पण हाच खरं मित्र सांगू का पाहिजे. सर? म्हणजे खरं खरं मला असं वाटतं की तुम्ही कलाकार म्हणून तर धमाल आहातच, येस. पण एक माणूस म्हणून कमाल आहात सर. तुम्हाला सांगतो चेतना मॅडम, व्हॉट इज लाईफ? वॉट लाईफ काय आहे? काय आपण जन्म कशासाठी घेतो? एकमेकांची काय रे? मदत करायला, है ना? त्यांना जवळ घ्यायला, माणूस म्हणून त्यांना जवळ घ्यायला पाहिजे की ना, आपण त्यांची नक्कीच. मदत केली पाहिजे. ह्यासाठी आपण जन्म घेतो. काय बोलतो भाई? नक्कीच. हो म्हणजे काय प्रश्नच नाही. म्हणजे काय सांगू तुम्हाला, आज तुमचं एक वेगळंच रूप मला पाहायला मिळते. Yes, yes. आमचं सिक्रेट तुम्हाला सांगतो, आमच्या नक्की- दोघांचंही नक्कीच. सिक्रेट. आम्ही कसं ना, आम्ही आहोत तसे आहोत. हा. म्हणजे जसे आम्ही बाहेर आहोत तसेच आत आहोत, लोकांसमोर तसेच सेम आहोत. क्या बात. आमचं इतरांसारखं नाही की सोफ्यावर वेगळं, बाहेर वेगळं, रूम मध्ये वेगळं, पॅकअप झाल्यावर वेगळं, वा. सरांसमोर वेगळं, चॅनलवाली लोक आली त्यांच्यासमोर वेगळं. असं आमचं नाही. आमचा एक ठरलेला टोन आहे. कुणी असू दे. हा. मोठे सर आले, काय सर कसे आहेत? गोस्वामी सर आले, काय सर कसे आहेत? अमित भागीदार आले ना, काय सर काय कसे सर आहेत? कसे आहेत? क्या बात. कुणी होतं, सागळे सर दिले, काय सर कसे आहेत? आम्ही सगळ्यांना सेम आवाजात बोलतो. वा. कुणी दिसला की आपण काय कसं आहे, काय बस एवढं आहे. सेम असं नाही, वा सर कसे आहात, हाय सर, चेंज वर नाही, जे आहे ते आहे. जे आहे ते. क्या सगळ्यांना बात. कळतं बाबा हे एकाच पट्टीतले आहेत म्हणून. वा. हा. सगळ्यांना सेम वागणूक देतो आम्ही, बाकी असं काही हे नाही. तर मंडळी, आज एवढी मोठी 2 माणसं आपल्याकडे आलेली आहेत. आजचा कार्यक्रम फारच रंगतदार होणार आहे हे दिसतंय आत्ताच. हे बघा, तुमचं नाव काढलं आणि फोन वाजला. आपण लगेच फोन घेऊया. हा. हॅलो, हॅलो, बोला. ओमकार आहे का? ओमकार. ओमकार सर, ओंक्या, तुमच्या आवाज ओळखीचा वाटतोय रे. हॅलो 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 ओमक्या. बाबा. हा बाबा बोलतो. अरे तू पाकिटातनं 300 रुपये चोरून निघालास. आता रिकामं झालंय पाकिट. बाबा कार्यक्रमात आहे मी अरे आता. तू कुठे यास? आता मी खाली दाढी करायला गेलो, साबण लावलाय, पैसे नाही खिशात. काय करू? हा? बाबा, अरे तुझी लाईव्ह- आई बरी रे बाबा, ती पैसे घेते तर किमान सांगते तरी. हा, बाबा लाईव्ह शो आहे. काका काका, मी बोलतोय गौऱ्या, आम्हाला एवढी माणसं कार्यक्रमात आहे आम्ही. अरे बापरे, हा तुझ्या बरोबर आहे काय रे गौऱ्या? हा. अरे नको रात जाऊ रे ह्याच्या बरोबर. तुझं काही खरं नाही बरं काय आयुष्यात. अयो. ए ओमकार, हा काय? मला काय वाटतं, तुझी बाईक ह्या गौऱ्याने चोरली असेल बघ. मी नको रात जाऊ त्याच्यावर. कशाला बोलतोय आम्ही त्याला सांगितलं बाबा फोन ठेवा तुम्ही प्लीज, मी कार्यक्रमात आहे आता. तू कुठेही आज त्या छपरी बरोबर राहू नको. कटिंग करायला पैसे नाही त्याच्याकडे, त्याबरोबर कशाला राहतोस तू? अहो अरे काय आव करतो? हा, आता खाली गेलो, पैसे नाही. ते लाईट बिल भरलं का? लाईट बिल भरायला पैसे नाही. आणि नंतर भरतो ना मी बाबा. अरे काय नंतर? जिथं पैसे मिळत नाही अशा शूटिंग राहतो कशाला रे तू? इथं घराला लिकेज झालेलं आहे, तुला माहिती आहे बाबा हा? पैसे- आपलं छत गळतंय. हा, हे बघ लक्षात ठेव, आज जिथं गेलाय तिथं जर काही पैसे मिळाले तर आधी दाराची कडी आण. दाराला कडी नाहीये, माझ्या पायजमाची नाडी बांधतो आपण दाराला. बाबा कट रात्रभर मी धरून बसतो हातात. बाबा पायजमा. कट कर. अरे तुम्ही तरी कट करा ना फोन. ऐकू हॅलो? येत नाहीये. हॅलो ऐकू कट झालं. विनोदी आहे. माझे बाबा असे फनी क्या आहेत. बात आहे. क्या एक- आभाळा एवढी माणसं या कार्यक्रमामध्ये आपण पुढे वळूया. एक मिनिट चेतन. ओंक्या काय ऐकतोय मी? काय? तू बाबांच्या खिशातून 300 रुपये चोरलेस? नाही ते बाबांचं मी घेतले मी नाही, सांगायला चोरलेस विसरलो. तू. एक मिनिट. आणि काय, तुझ्या घराला कडी नाही आहे? कडी आहे रे, वरची नाहीये. तुझे बाबा लेंगाचा नाडा लावून दरवाजा बांधतात आणि दरवाजा बांधतात, रात्रभर लेंगा हातात धरून बसतात. तसं नाहीये ते ओंक्या, तू मला का बोला नाहीस? का तू धरायला आलास तस लेंगा? नाही ना. गप्प बोलशील मला? तुला पैसे पाहिजे तर बोलायचं ना मला. तू दे पैसे दे. तू मला बोलायला पाहिजे होतं ना, पण आता बोलून काय फायदा आहे? अरे तू बाबांच्या खिशातले पैसे चोरतोस यार ओंक्या. पैसे चोरलेले नाहीयेत, मी बाबांना फक्त अरे सांगितलं नाही. कुणीतरी असं सांगितलं ना की पितृदेवो भाऊ असं म्हटलंय ना कुणीतरी. भाव कोणी नाही म्हटलेलं, पितृदेव भव असं आहे. तू नको शिकू मला शहाणपणा, कळलं काय? आता ऐकलं मी सगळं फोनवर. तुम्ही एक मिनिट पुढचा- चेतनाचे मी तुम्हाला सांगतो, मी शूटिंग करतो ना, मला पैसे मिळतात थोडेफार, मी घरी जातो, आईच्या पर्समध्ये हळूच ठेवून देतो. क्या बात आहे. आईला असं वाटतं की सॅन्टा क्लॉजवर पैसे ठेवते म्हणून. ग्रेट. आता तर असं झालं की आई सॅन्टा क्लॉजला कमवता पोरगा समजायला लागली आणि मला नाग्या समजायला लागली. इतकं चाललंय.
क्या बात. अरे आई बाबांनी पोटाला चिमटा काढून आपल्याला मोठं केलंय खरंय. तर आपलं कर्तव्य आहे की आपण त्यांच्या करता काहीतरी केलं पाहिजे अगदी. आणि ते बिचारे रात्रभर दरवाजाला नाडा लावून उभे राहतात हातामध्ये लेंगा पकडून उभे राहतात कसं वाटतं ते ऐकायला ऐका तुम्ही ना. पुढचा प्रश्न विचारा प्लीज. तर आभाळा एवढी माणसं या कार्यक्रमात आपण बोल पुढे ना वळूया. याला. गप्प बस. मंडळी, खरा माणूस कशामुळे ओळखला जातो? आपली नात्यांची असलेली बांधिलकी, त्याची जपणूक. नाती कोणी कोणी जोडतो, पण ती जपणं तो खरा माणूस. बरोबर. क्या बात आहे. या वाक्यावर पुढचा फोन आला, आपण लगेच फोन घेऊया. येस येस. हॅलो, हॅलो बोला. हॅलो गौरी, मी बोलतेय. गौरव सर. ऍक्च्युली हा माझ्यासाठी आहे. मी म्हणजे कोण बोलतंय? आता विसरलास ना मला कोण बोलतेय? सुश बोलते, सुश. सुष्मिता तू कशाला फोन केलायस? एक मिनिट कट करा. कट करा, कट करा, एक मिनिट. मी कशाला फोन केलाय? गौरी, मी कशाला फोन केलाय? हो, का- ब्लॉक मी- केलंस ना रे तू मला. सुश आता सुश कसं सुश वागतोस माझ्याशी? मोठा सुश मी झाला. ओंकार बोलतोय ओंकार. सुश हा, हा, हा. हा तू गौऱ्याने काय केलं तुझ्या बरोबर? काय काय तू काहीतरी बोलत ए, होतीस ना? काय नाही केलं मी. काय काय केलं? हा हा काय काय नाही केलं विचार मला. नाही केलं ते सांग. याच्याकडे ना पैसे नसायचे, पैसे. हा? स्ट्रगल करत होता ना तेव्हा माझ्याकडून पैसे घ्यायचा. काय असं सांगतेस सगळं काय? सगळं मी केलंय. सिनेमाला जाऊ बोलायचा, मी तिकीट नाही काढायचं. नाही नाही बाईकने फिरू बोलायचा, मी पेट्रोल भरायचे. ते सगळं जाऊ दे. ऑडिशनला जायचं ना तेव्हा रिक्षाचे पैसे सुद्धा मी द्यायचे. अरे नाही यार हे सगळं आणि आणि काय मी याला आय लव्ह यू म्हणायचे ना, हा तर हा आय लव्ह यू टू म्हणायचे, माझ्याकडून 20 रुपये घ्यायचा. गौऱ्या यार आय लव्ह यू तू म्हणायचं 20 रुपये किती चीप आहेस रे. हो ना, बघ ना. किती म्हणजे cheap आहे. दिवसाला 500-600 रुपये माझे कुठेच नाही गेले. 500-600 रुपये आय लव्ह यू टूचे. ऐक ना भाई कट करा प्लीज कट करा ऐका ऐका सुशजी, अख्खा महाराष्ट्र आपला शो बघतोय, तर आभाळा एवढी माणसं या कार्यक्रमात हे सगळं घडतंय. आपण नंतर बोलूया. हा, कट झाला फोन. कट झाला. हो. कट झाला फोन. काय ऐकतोय मी हे गौऱ्या? अरे 20 रुपये घ्यायचास तू? नाही ते आय लव्ह यू टू बोल. किती लाज आहेस रे गौऱ्या? ते किती वाईट आहे. सर सर ऐका. मी बरा म्हणजे मी 300 रुपये बाबांकडनं घेतो गर्लफ्रेंडकडनं. पैसे दे ना असं तरी मी करत. दरवाजाला लेंग्याची नाडी नाही लावत ना आम्ही. मी काय करीन? मी लेंग्याची नाडी लावेन नाही तर बापाला उभा करीन. बघा सर ऐका. हा वळू आतमध्ये झोपणार बिचारा म्हातारा बाप दाराला असा उभा राहणार बघायचं. अरे मी गर्लफ्रेंडकडे पैसे दे ना असं तरी करत नाही. पैसे देते असं तरी करत नाही. सर, आभाळा एवढी माणसं या Yes, कार्यक्रमामध्ये. yes. मस्त. आपण आता पुढे वळूया. हो, हो. हा, आपल्याकडे आलेले आहेत ओमकार मोरे आणि गौरव राऊत. एक मिनिट, मी गौरव मोरे आहे. मी ओंकार राऊत नाही कळलं. मी तुम्हीच म्हणा. ओंकार राऊत आहे. गौरव मोरे नाही. ओंकार मोरे तर नाहीच नाही. आणि मी तर नाहीच हा. आहे. मी गौरव मोरे आहे. बरं ठीक आहे सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आज तुमचे इतके फॅन्स आहेत, Yes. इतके तुम्ही ठिकठिकाणी जाता, फॅन फॉलोइंग तुमचं वाढलंय, लोक तुम्हाला फोन करतात, मेसेजेस करतात, कधी कंटाळा नाही येत का सर? कधीच नाही आला कंटाळा. कारण फॅन्स आहे म्हणून मी आहे म्हणून फॅन्स आहे. क्या फॅन्स आहे म्हणून आपण सगळे आहोत. तू कुणीतरी म्हटलं ना फॅन इज डेंडेड, फॅन इज डेंडेड. काय? कुणीतरी म्हटलं ना ते फॅन्स इज डेंडेड, फॅन इज डेंडेड. कसं आहे ते? फ्रेंड इन डीड इज अ फ्रेंड इन डीड असं आहे ते. फॅन इन डीड म्हणजे वेस्ट इंडिजचा आहेस तू. इंडी करतोय. सर खरे हा, जास्त बोलतोय, सांगा. बघा. सर ऐका सर. जास्त बोलतोय. सर आभाळा एवढी माणसं या कार्यक्रमात तुम्ही आलेले आहात, तर तुम्ही तुमच्या फॅन्स बद्दल बोलत होतात सर. येस येस फॅन्स आहेत ना. फॅन्स ना मी माझा देव मानतो. क्या बात आहे. त्यांच्यासमोर मी तनमस्तक होतो. काय बोलतात सर? ते तनमस्तक असतात ना, काय म्हणतात त्याला? लायकी काय लायकी? काय काय हो तनमस्तक होतोय. होतो ना मग मी. त्यात काय एवढं? तुला काय झालं? क्या मला काय बात. नाही झालं. तू तनमस्तक होऊनच दाखव मला. सर मंडळी, तुम्हाला मला सांगायला आवडेल की सर आता म्हणाले फॅन्स म्हणजे माझा देव. क्या मी याच्या बाजूला मी सरकून बसतो. हा. मला या कोणाला बसत वाक्यावर नाही. आपण फोन घेऊयात सर. फोन आलेला आहे, तुमचं नाव ऐकून इतके वेळा Yes, फोन आपला yes, खणखणतोय खरं. yes, हा. हॅलो हॅलो, बोला. वमकार सर आहेत काय? माझ्यासाठी फोन आहे. हो. माझ्यासाठी क्या phone. बात. ये ना की. हा हॅलो बोलतोय. वमकार हा ओळखलं काय? नाही. मी बबली. कोण बबली? जिला तू होळी. एक मिनिट बस खाली. एक मिनिट. हा बबलीजी. हा होळीला बबलीजी. message कोण आला बोल- होता ना.
हा होलीला मेसेज केला होता बबली. बबली आपण तू वेगळ्या कार्यक्रमात आहे मी, नंतर आपण बोलू नाही नाही फोनवर. बबलीजी तुम्ही बोला. नंतर कशाला बोलूया, एवढी मेसेज करून करून कंटाळली यार मी. हा बबली आपण तू वेगळ्या चुकीच्या ठिकाणी फोन केलाय. एक मिनिट बबलीजी ऐका मी गौरव मोरे बोलतोय. हा तुम्हाला मेसेज करायचा म्हणजे कुठे मेसेज करायचा तुम्हाला? गौरव सर, मी ओमकार सरांची ना खूप मोठी फॅन होती. एक मिनिट होती म्हणजे काय? होती, आता नाहीये. मग फोन ठेव ना आता. नाही म्हणजे काय झालं मला सांगा पहिलं काय झालं? मी नाही त्यांना म्हणजे? मेसेज केला होता की मी तुमची खूप मोठी फॅन आहे, तर त्यांनी माझा नंबर मागितला. नंबर मागितला? त्यांनी डायरेक्ट नंबर मागितला आणि मला रात्री ते मेसेज करतात, ते बदामवाली पप्पी पाठवतात. अरे गप्प बस यार. बोला अजून असं नाहीये यार. आणि मला बोलतात आपण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड ठेवूया काय. अरे मस्करीत बोलतो का मी? अजून काय? मी त्यांना फेसबुक वरती मेसेज केला होता ना, मला मी फॅन आहे तुमची, तर ते बोलतात की मला तुमचा फोटो आवडतो. फोटो आवडतो म्हणजे तुमचा डीपी बघून तुम्हाला म्हणाले असं? हा, मी तो कॉलेज मधला फोटो ठेवला होता ना 20 वर्षापूर्वीचा. 1 मिनिट 20 वर्षापूर्वीचा. बबलीजी सॉरी टू से तुमचं वय किती आहे हो? 4/2 42. अरे मला नव्हतं माहिती यार. मला आयुष्यात पण माहिती नव्हतं. मला खरंच माहिती नव्हतं. तू फोन ठेव. मी कशाला फोन ठेवू? तू केलास फोन ठेव. अरे फोन कट करा ना तुम्ही तरी. आभाळा एवढी माणसं या कार्यक्रमामध्ये, हे कोणाला? अरे गौऱ्या, बिसांदे मुके बुरी गत के, तेरे को कुछ लाज शर्म है कि नहीं? एक मिनिट सर, हे कोण आहे? हे माझे बोलून को कोण आहे? रूम पार्टनर आहेत माझे. हाँ. श्याम दादा. हाँ. फाइट मास्टर आहे फाइट मास्टर. पण सर तुम्ही डायरेक्ट आत कसे आलात सर? नहीं, सवाल गलत पूछ रहे तुम. सवाल ये पूछो कि मैं यहाँ क्यों आया, और क्यों आया ये इस चड्डी चोर को पूछो. काय श्याम दादा. सर, काय बोलताय तुम्ही? सर, इसने मेरी चड्डी पहना है, इसको बोलो चड्डी निकाल. ए बाबा ऐक ना बाबा, एक कॅमेरा चालू आहे ना. आभाळ एवढी माणसं नावाचा कार्यक्रम आहे, जरा गप्प बस ना. मेरे को कुछ मालूम नाही, नहीं. एक मिनिट. चड्डी घातली आहेस तू त्यांची? हाँ, इसने पहना है. त्यांची चड्डी घातली आहेस तू खरं खरं सांग. हा हे माझे रूम पार्टनर आहेत. हा. ऍक्च्युली काय झालं, माझी ओली होती ना काय? चड्डी. हा. ते झोपलं होतं तर मी म्हटलं चला आता आपला कार्यक्रम आहे तर मी घालून आलो. बाकी काय नाही. मेरी चड्डी गिल्ली है, ये मेरा कसूर है. किती लाज आहेस रे. तुझी ओली चड्डी आहे म्हणून तू त्यांची घालशील. सर, हाँ, चड्डी दे मेरी. तू चड्डी घे, तू चड्डी दे आधी त्यांची. तुम्ही घेऊन जा याला. तुम्ही याला घेऊन जा. कार्यक्रम- नाही, नाही, दुसऱ्याची चड्डी घालणार मला इथे स्टेजवर नको आहे. याला काय अर्थ आहे? दुसऱ्याची चड्डी घालून घेतो. नका अरे सर, काय? हे बोलू नका, बोलू हा, ठीक तुम्ही आहे. नका ना, होय, बोलू नका. नाही तर दुसऱ्याची चड्डी घालून आलं आपला कार्यक्रम कुठला आहे? आभाळा एवढी चड्डी. काय बोलायला लावताय मला? नाही आभाळा एवढी. तुम्ही निघा हो. ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही निघा. हो निघतोय ठीक आहे. काय माणसं आली होती माझ्या शो मध्ये. तर रसिका हो, आभाळा एवढी माणसं या कार्यक्रमात पुढील भागात आपले मान्यवर आहेत अरुण कदम आणि प्रभाकर मोरे. क्या बात है, अतिशय इंटरेस्टिंग मुलाखत. ऐकूया आपल्या हास्यरसिकांना ही आभाळा एवढी माणसं कशी वाटलीत. प्रसादा, फार छान. फक्त हे आभाळ कुठलं आहे हे मला एकदा बघण्याची गरज वाटते मुळात. नाही कॉन्सेप्ट फार छान होती आणि फार छान लिहिली आणि तुम्ही दोघांनी खूप एन्जॉय केलं. मधले मधले फोनकट पण फार इंटरेस्टिंग होते. गोस्वामींचा फोनकट फारच इंटरेस्टिंग होता. मला व्हिज्युअलाइज झालं की तू तुझ्या बापाला नाडी बांधून कसं ठेवलं असशील काय. ती कल्पनाशक्ती फार इंटरेस्टिंग होती सगळी. आणि शेवटचा बबलीचा कॉल पण वनिताचा म्हणजे प्रत्यक्ष नसलेल्या माणसांसाठी पण एकदा टाळ्या वाजल्या पाहिजे. मस्त. ओमकार, गौऱ्या, चेतना, फार काही नव्हतं तुला पण प्रत्येक वेळेला ती आभाळा एवढी माणसं तो जो आव आनंद होतीस तो फार इंटरेस्टिंग होता. मजा आली. थँक्यू गाईज. मंडळी, समाजाच्या हितासाठी राबवलेल्या योजना पूर्ण यशस्वी होऊच नयेत यासाठी काही नग सतत धडपडत असतात. बघूया अशाच 3 नमुन्यांची नमुनेदार गोष्ट जी आपल्याला दाखवणार आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. राजू, हे राजू, त्या टावेल दे ना टावेल. तुझ्या बापसाचा नोकर आहे काय मी? अरे वसाडी पडली तुझ्या तोंडावर. माझ्याकडे रोज पाठीला साबण लावून घेतो तेव्हा चालतं तुला.
हा, इथे लाव इथे लाव दे ना प्लीज दे ना. अरे ये असाच बाहेर आम्हाला दोघांना पण असल्या सवयी नाही आहेत पोडा आलास तरी चालेल. देणारच का? ए श्याम्या हा याचा टावेल दे ना. स्वतः बाहेर या न घ्या, मी व्यायाम करून राहिलोय. तुझा माहिती आहे मला व्यायाम म्हणजे लग्न होत नाही म्हणून सगळा राग त्या डंबेलवर काढतो. असू नका. ते ऐक ना दे ना नाही अरे दे ना प्लीज. नाही देत. हे बिन लग्नाच्या. अच्छा मी बिन लग्नाच्या का? एक काम करा, तुमच्या बायकोला सांगा टॉवेल दे म्हणून. वसाडे बायको असती तर तिला फक्त टावेलसाठी तात बोलवली असती. अरे काय पोरे? अरे दे ना प्लीज दे. नाही हो. ए तुझ्या मी टाकल्याला साबण लावतो हवा तर दे ना. नाही दे ना प्लीज दे रे. टाकल्याला साबू नका लावू. टाकल्याला तेल लावून चंपी करून द्या. हे घ्या. काय तुम्ही पण. हो राजू भाऊ दरवाजा उघड. सांग भाऊ हा दरवाजा उघड. रात्री मी उघडला होता, आता तुझी पाळी आहे, उघड. काय तरी तुम्ही. नमस्कार. नमस्कार. सुधीर महाशब्दे. नाही राजू शिसतकर. सुधीर महाशब्दे. नाही हो. नाही नाही एवढ्या कठीण नावाचा माणूस आमच्याकडे राहत नाही. नाही पण लिस्ट मध्ये सुधीर महाशब्द तुम्ही कोण? आम्ही चोर आहोत, या घरात चोरी करायला आलो. तुम्ही येता जाम माल आहे. अरे काय नाही सगळा माल मस्करी वाटते. नाही. पोलिसांना बोलवते. नाही हो, नाही हो. असं काय? पोलिसांना अरे गंमत केली फक्त तुम्ही. गमत तुम्ही कोण? पालिकेकडनं आलीये मी. अरे जरा बस त्याला बस. बसायला जरा. पालिकेकडनं आले. बसा. हा. ठीक आहे रागव ना काय. पाणी घ्या. नाही ठीक आहे. नको नाही नको थँक्यू. बरं. लसीकरणाचा सर्वे करायला अच्छा आलीये. होय काय? बरं. मी विचारते त्या प्रश्नांची उत्तरं द्या फक्त. हा. इथे किती जण राहतात? इथे बघा आता 3 जण. ठीक आहे बर. तुम्ही भाऊ का? भाऊ नाही हा माझा एक नंबरचा दुश्मन आहे. ये. अरे पण आता समजोता झालाय ना. हा. म्हणजे काय झाला ह्याची बायको मी पळवली. ओ हसताय काय? अहो हसू नाही तर काय करू. बरं पळाली तर पळू दे. ह्याला थुक लावून तिसऱ्या बरोबर पळून गेली का? नाही माझ्या बरोबर नाही. मग काय हा ड्रायव्हर आहे का नाही आमच्या गावचा शेजारचा आणि मी केले वाला आहे का नाही. तर हा कसा तर टेन्शन मध्ये तिकडे एकटाच दारू पियत बसायचा. मी म्हटलं तिकडे एकटा कशाला पितोस माझ्या बरोबर येऊन पी. तेव्हा चाकण्याचा खर्च कमी होईल ना. आणि कसं आहे ह्याची बायको ह्याची शत्रू माझी पण शत्रू शत्रूचा शत्रू आपला मित्र म्हणून आम्ही मित्र. असं आम्ही मित्र आहोत. कळलं. यांचं काय? हा बिन लग्नाचा. अरे बिन लग्नाचं काय म्हणतो? मग वसाडी लग्न जमतंय तुझा? नाही लग्न अजून झालेलं नाहीये असं आहे ते. मला कळलं. तुम्ही भाऊ नाही आहात, तुम्ही रूम पार्टनर. बर नाव सांगा. हा श्याम सुंदर. तुम्हीच ठरवलं हा सुंदर? आम्ही नाही ठरवलं त्याच्या घरच्यांनी ठरवलं आणि त्याचं नाव ठेवलं श्याम सुंदर राजपूत. नावच सुंदर आहे. सुंदर. आणि हा राजू राजेंद्र शिसतकर. हा तसं ते. आणि हे प्रभाकर मोरे उर्फ बाबू भैया. बाबू भैया. मग आता राजूनी श्याम आहे म्हटलं बाबू भैया नको. क्या बात आहे. अरे देवा अरे उठा रे सबको. मोरे काय भलत गंध पटक. राजू भैया. काय राजू तुम्हाला सांगतो ना वो दिवसभर ना आमची अशी हेराफेरी चालू असते का नाही? तुम्ही आमची तब्बू व्हाल. नाही तसं ना काय बोलतोय तुम्ही? बऱ्यात ना. मी कशासाठी आलीये? मी लसीकरणाचा सर्वे करायला आलीये. काहीतरी बोलत बसता. बरं मला सांगा तुम्ही किती लसी घेतल्या आहेत? मी 19 लसी घेतल्यात.
सरकारने अजून 3च लसी बाहेर काढल्या, तुम्ही 19 कशा घेतल्यात? नाही म्हणजे मी नाका उडवतो ना तिथपासून जे सांगतोय का म्हणजे मला ना लस घ्यायला जाम आवडते. काय सांगता? म्हणजे एका ठिकाणी फुकट जर लस असेल ना तर मी पहिला असतो का. अरे बापरे. म्हणजे लहानपणी एक आहे ना, म्हणजे लहान असताना देवीची लस घेतली आणि जसं वय वाढत निघालं ना तेव्हा श्रीदेवीची लस घेतली. देवीची ही कुठली लस? श्रीदेवीची लस? नाही काय झालं म्हणजे मी माझा तरुणपणात आहे ना श्रीदेवीची रोमॅन्टिक गाणी टीव्हीवर लागायची. एकदा टीव्हीवर गाणं लागला मला फणफणून ताप आला ना, सर्दीन पडशान मी पडलो माहिती आहे. मग डॉक्टरकडे गेलो, त्यानं इथं जी लस दिला तिला मी श्रीदेवीची लस म्हणतो का. मग मी तशी झिनात अमांची लस घेतली. असा तापाने फणफणलो होतो. साम्या तुझा काय? मला तर मॅडमला बघूनच ताप आलेला आहे. मी मॅडमची लस घेईन म्हणतो. मॅडम काय श्रीदेवीपेक्षा कमी आहे का? माझ्याकडे बघून लाजताय काय? ते आपलं तो लाजत नाही आहे, लाज वाढेल असा रोमॅन्टिक अभिनय करतो. काय गुपचूप बसा. मॅडम तुम्ही बसा ना, बसा ना, बसा तुम्ही, ना. बसा. अहो, बसा. बोलताय तुम्ही? मला सांगा मॅडम, तुमच्या घरात कोण कोण आहे? सांगा ना हो. नाही, सांगा ना, काय आहे? हे तुम्हाला का सांगू? सांगा काय होतं सांगायला? आम्ही सांगतोय की नाही तुम्हाला सगळं, मग तुम्ही पण सांगा. माझी बहीण, मी आणि आई वडील. म्हणजे तुमचं लग्न नाही झालं? नाही. मग माझा विचार करा ना जरा. करा थोडंसं. करा ना, करा एकदा करायला काय हरकत आहे? अरे नाही करायचंय मला लग्न. चांगला पोरगा आहे. लग्नच नाही करायचंय, पण मला काय बोलताय तुम्ही? मी कशासाठी आली इथे? काय म्हणजे विचार हा करा. फालतूपणा चाललाय. कुठली श्रीदेवीची लस काय घेतली? झिनातमांची. मी कुठल्या लसीबद्दल बोलतेय? कोविडची लस घेतली का तुम्ही? नाही हो, नाही 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 आम्ही कोविडची लस नाही, नाही नाही, घेतली. अजिबात नाही. आम्ही बाळू म्हात्रेची लस घेतली. बाळू बाळू म्हात्रेची लस? आमचा नगरसेवक त्यांनी कॅम्प लावला होता ना लशीचा, इथं गेलो आणि मी लस घेतली. हा. कोविड काय आमच्याकडे प्रचाराला आला नाही की बाबा आमची लस घ्या सांगा. नाही नाही तुम्हाला कोविड म्हणजे नगरसेवक वाटतोय? अहो येड्यात का तुम्ही? हसताय काय माझ्या बरोबर? कोविड म्हणजेच कोरोना. अरे मग दोन नावं कशाला ठेवली? हा ना तर. आमचा गोंधळ झाला ना, एक काय ते ठरवा. हो. कोविड-19 ची लस घेतली का? मी रोज 90 घेतो का. हा. रोज 90 घेऊन झोपतो, त्याच्यामुळे मला कोरोना काहीच होत नाही. बरं ठीक आहे, तुम्हाला नाही झालाय का कोरोना? नाही, मला नाही झालाय. नाही झालाय नाही, कोरोना. नाही. आम्हाला कसा करून होईल? नाही तर काय. मग आम्ही खूप काळजी घेतली होती. मग? 200 रुपये खर्च करून तो मास्क विकत घेतला X99. नाही N94 आहे ना. नाही नाही B96 अरे, आहे. B94 आहे ना आता. 96 एक तर तो N95 आहे. हा. होय का? असं का? आणि मला खूप बरं वाटतंय की तुम्ही N95 वापरायचा. थँक्यू. हा, मग असा खुटीवर असा टांगून ठेवायचा दाराच्या. जो पण बाहेर जाईल ना तो हाच मास्क वापरायचा. मी बाहेर गेलो तोच मास्क, हे बाहेर गेले तोच मास्क, राजूभाऊ बाहेर गेला तोच मास्क. आम्ही खूप काळजी घेतली आहे. तुम्ही तिघात हा एकच मास्क वापरायचा? तिघं? अरे आमच्याकडे पाहुणा जरी आला ना तरी आम्ही सांगायचो हा मास्क आधी लाव मग घरात ये. काय माणसं होती. 10 रुपयाचा स्वस्त मास्क लावून यायची. हा 200 रुपयाचा मास्क होता. आपल्या जीवाची काळजी आपण नको घ्यायला. घ्यायला पाहिजे. हा. मला सांगतो ह्या जगात ना कोरोनाची आम्ही सगळ्यात जास्त काळजी घेतली आहे. खूप. का नाही? खरंय हा, नाही? खरंय. खूप काळजी घेतली मग? तुम्ही कोरोनाची. अं, डोक्यावर पडलायत का हो? काय झालं? अहो, कोरोनाची काय काळजी घेत बसलेला तुम्ही? जवळपास अंग खांद्यावर खेळवलंयत कोरोनाला. मूर्खात का जरा? काय सांगितलेलं सरकारने? सगळ्यांनी मास्क वापरायचं म्हणजे प्रत्येकाने वेगळा मास्क वापरायचं सांगितलं होतं. असं कुठं सांगितलं? फक्त सांगितलं होतं मास्क वापरा. आम्ही वापरला. त्याच्याबरोबर थोडस डोकं वापरलं असतं ना तर कळलं असतं. मास्क वापरायचा, मग तो सॅनिटाईज करून डस्टबिन मध्ये टाकायचा, मग परत वापरायचा असेल तर नवीन मास्क वापरायचा. असे रूल्स होते हो. आपल्याला नाही कोणी सांगितले. काय बोलायचं यार? सॉरी चुकलं. हा. तुम्हाला सांगायला हवं होतं. इट्स ओके. बरं नशीब लस तरी घेतली होती. हो लस घेतली. थँक्यू. मला सांगा, लस घेतल्यावर काही त्रास झाला होता का? मला लय झाला त्रास. मला लय. मग काय झालं, मी लस घ्यायला गेलो ना, ते लस देणारी ना
पोरी लय सुंदर होती तर मी ना तिच्याकडे नंबर मागितला ती मला म्हणले शटअप तर शटअपचा पण अर्थ कळला नाही आणि नंबर पण द्याला नाही त्याचा मला लय त्रास झाला हो तुम्हाला लय त्रास. त्या त्रासाबद्दल नाही बोलत आहे मी काही शरीरात काही बदल झाले का नाही आम्ही बाप्पेच पुरुष अरे लोकांना ताप आला सर्दी झाली तसं तुम्हाला झालं का मॅडम 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 मला लस घेतल्यानंतर अशक्तपणा जाणवला होता केला ना काम बरोबर अरे येड्या हिला तोंडावर सांगतोस तुला अशक्तपणा आलाय मग ही लग्न करेल तुझ्याशी करेन मी लग्न नाही म्हणजे करा. एकदा करायला काय जाते नाही करायचंय मला लग्न. का करेन मी लग्न मी काय सांगतो मी करावं लग्न कसं गळ्यात मंगलसूत्र असतं ना की तुम्हाला धोका ना हा. तर करू टाका काय करा ना. नाही करायचंय मला लग्न अहो, ऐका ना एवढे आग्रह करून करून जीव तोडून तोडून सांगताय ते ऐकायचं तर नाही करायचंय ना अरे पण मी मला तुमच्या लग्न. जागी असलो तर पटकन लग्न करून टाकलं असतं ना तुम्ही पण तुम्ही या इकडे या मला नाही यायचंय एक मिनिट मला मी- नाही- अरे काही नाही कसं- बोलत मी ऐका ना तुम्ही हे बघा तुम्ही लग्न करा मी भलता भारी माणूस आहे मी तुम्ही जे सांगाल ते करेल तुम्ही जेवढे डोस म्हणाल ना तेवढे डोस घेऊन टाकेन मी खरंच नक्की अरे नक्की म्हणजे 100% हो खाली बूस्टर डोसचा कॅम्प लागलाय हा आत्ता जर तुम्ही तिघांनी म्हणजे तुम्ही त्या दोघांना घेऊन गेलात आणि पटकन बूस्टर डोस घेतलात ना हा तर करेन मी तुमचा विचार काय बोलता माझा विचार कराल आता आता घेतो आम्ही तिघ घेतो मला वाटत नाही पण ते ऐकतील अरे मी त्यांना उचलून घेऊन जातो नाही पण ते दिसत नाही तसे. ए, बांगड भावऱ्यांनो खाली बूस्टर डोसचा कॅम्प लागलेला आहे चला तिथे लस घ्यायची येडायस का तू हा. ही लग्न करायला तयार नाही हिचा हात आपण का घ्यायचा नाही नाही तयार झाली आहे हे हे बघ, तयार झाली त्या. एक मिनिट लक्षात ठेवा हा, हा. ओ मॅडम मॅडम बोला. मला जरा विचारायचं होतं म्हणजे एक शंका म्हणून तो डोस घेतल्यानंतर आपल्यातली क्षमता कमी होते काय हो तुमचं वय काय हो हे वय वय तुमचं वय काय हो वय सांग 52 छान मग या वयात क्षमता वाढवून तुम्हाला काय लांब उडी स्पर्धेत भाग घ्यायचा आहे जा बूस्टर घ्या मोरे यावेळी तर क्षमता नाही जगन वाढवा बूस्टर डोस घ्या. चला. काय तुम्ही पण ना. नाही नाही ते काय मॅडम लक्षात ठेवा बरं का बूस्टर घ्यावं म्हणून काय काय करावं लागतं देवा सई तामणकर प्रसादोक झालाय का बूस्टर घेऊन नाही खाली कॅम्प लागलाय घ्या पटकन तुम्ही पण हा हे ऐकपा लवकर हो थांबा म्युझिक वाजवून झालं की पटापटा बूस्टर डोस घ्या वा वा हे बांगड भावऱ्यांचं स्किट भलतंच भारी झालं बुवा मज्जा आली मस्त हा सरसिक प्रसाद दा. वा फार छान बहारदार म्हणजे विनोद आणि त्याच्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा मला असं वाटतं की या काळामध्ये जे जे पुरुष आणि महिला सरकारकडून या लसीकरण मोहिमेसाठी फिरत होते जनजागृती करत होते घराघरात जाऊन त्यांना सॅल्यूट केलं पाहिजे एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजल्याच पाहिजेत कारण अत्यंत डेंजरस पिरियड होता आणि त्या पिरियडमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांमध्ये जागृती करत फिरणं की लसीकरण आवश्यक आहे आणि ते केलेत की नाही हे तपासणं हे फार जोखमीचं काम होतं पण अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी पोलीस मित्रांनी अनेकांनी हे काम केलेलं आहे आणि खूप मोठं काम आहे असं मला वाटतं बाकी परफॉर्मन्स वाईज फार मजा आली मोरे तुमची गाडी सुसाट सुटलेलीच आहे वा 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 वय विचारल्यानंतर त्याची जागा होती आहा किल्लर मागून पचकन बूस्टर डोस टोचल्यासारखीच होती जागा. वा 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 शाम्या मस्त राजू पुन्हा एकदा तुला या मंचावरती वेगळ्या अवतारात बघून फार मजा आली आणि फार एन्जॉय करतोस तू इथे आलास की आणि तू एन्जॉय करतोस त्यामुळे आम्ही ते एन्जॉय करतो ईशा मस्त तो त्या टिपिकल बायकांचं बेरिंग फार छान पकडलं होतोस तू मला असं वाटतं या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा सांगण्याची गरज आहे की महाराष्ट्राची हास्यजत्रा हात निश्चितपणे बूस्टर डोसच आहे पण त्यापेक्षाही स्वतःसाठी आणि कुटुंबाच्या भल्यासाठी बूस्टर डोस घेणं आवश्यक आहे आणि तो आपण घेतलाच पाहिजे वा सई
लई खास परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की विनोद करत करत प्रबोधन करणं ही आपल्या आयडेंटिटीचा एक भाग आहे आणि तो भाग जेव्हा जेव्हा डोकावतो तेव्हा माझ्यासारखं खुश जगात कोणी नसतं. आणि आजचा तर माझा आवडता विषय होता की काळजी घ्यायला पाहिजे, सगळ्यांनी बूस्टर डोस घ्यायला पाहिजे. पुन्हा एकदा आपण म्हणजे मला असं वाटतं की काळाची गरज जेव्हा असते तेव्हा आपण जनतेला जे बूस्टर डोसेस देतो ते मला खूप आवडतात. त्यातला हा एक डोस होता. फार मजा आली तुम्हा चौघांनाही परफॉर्म करताना बघून. मला ही सुद्धा एका अर्थाने प्रोग्रेसिव्ह कन्सेप्ट वाटते की 3 थोडंसं वय उलटून एकत्र राहणारे बॅचलर्स आहेत. राजूदा मस्त. मला असं वाटलं की तुम्हीच इतके कम्फर्टेबल असतात तुमच्या स्किनमध्ये, तुम्हाला बघताना फारच मजा येते. मजा आली खूप. क्या बात आहे, क्या बात सई. मंडळी, आता या विनोदाच्या मंचावर येणार आहे हास्य महारथी समीर चौघुले आणि हास्य जत्रेतले सगळे भन्नाट कलाकार. बघूया त्यांचा हा धमाल परफॉर्मन्स. बाबा ओ बाबा ती वाजली यार. बाबा टैक्सी वाला इधर आओ. मेरा लड़का है इधर ऐसा करके ऐसा चलता है. उसको देखा है क्या? दिसतोय तुमचा मुलगाच आहे ना बाबा. अरे तूच आहेस पशा. लवकर चला, पशा. गाडी तयार आहे, चला चला लवकर. अरे, पशा आपली गाडी आहे. म्हणजे आज कळलं तुम्हाला. विसरलो गाडीचा रंग. फिरवतोस कुठे तुम्हाला? तेच आज ठरवलंय बाबा. आज जरा वेळ होता, म्हटलं तुम्हाला फिरवून आणूया. कुत्रा आहे मी? फिरवायला कुत्रा आहे का मी? अरे तरुण मुली तुझ्या बरोबर फिरत नाहीत म्हणून तू बापाला फिरवतोस. मला काय कळत नाही बाबा. मी सगळं ऐकून सुद्धा तुमच्या तोंडावर दुर्लक्ष करतोय. काय रे बाळा, काय काय काय? बाबा आज मस्त प्लॅन ठरलाय. आता मी तुम्हाला मॉलला फिरायला नेणार. तिथे फिरूया, खरेदी करूया, दुपारी मस्त लंच करू, संध्याकाळी एक पिक्चर टाकू आणि रात्री डिनर करून घरी येऊ. हे पशा पशा मॉलला म्हणजे ते मॉल म्हणजे ते असं चकचकीत असतं ते का रे? मॉल हा सगळं खरेदी करता येते पशा आपल्याला. पशा मला ना तिकडे तो डिओ घ्यायचा आहे रे. तुम्हाला काय हवंय? अरे तो असा डिओ मारल्यावर 3-4 मुली येतात बघ, अशा घट्ट मिठी मारतात. तो डिओ मला हवा आहे रे. तुम्हाला काय हवाय तो डिओ? अरे हे सकाळी मॉर्निंग वॉकला जातो ना मी, तर माझ्या वयाच्या म्हाताऱ्या कोत्याऱ्या लक्षात देत नाहीत रे माझ्याकडे. आता परवा त्या लेले काकू जात होत्या, मी त्यांना हाक मारली. बाबा असं मॉर्निंग वॉकला करू नका, शिट्या बिट्या मारतो, मार खाऊन याल सकाळी. अरे नाही पण ते लक्षच देत नाहीत ना, म्हणून मग मुलींना कन्व्हिन्स करणारा असं मारला की कशा सगळ्या जण येऊन काय झालं चौघुले असं येतील ना माझ्याजवळ. आणि मग मी त्यांना सांगेन चला हो काय हे शिर्डीला चला. अरे आपण नाही का बस बुक करून सगळे शिर्डीला जातो, असे शिर्डीला चला, योगा क्लासला चला. ऐका मुळात ती फक्त ऍडव्हर्टाईज आहे. ते असं ऍक्च्युअल डिओ मारून कोणी येत नाही जवळ. अरे काय सांगतोयस काय? नाहीये म्हणजे ते खोटं असतं. हो. आता बसूया. हा बसूया. चला या लवकर या बसा. पशा तुझी गाडी रे, तुझी गाडी. हो बाबा या आता या बसा. का वागताय? नॉर्मल हाईट आहे. या नॉर्मल वागताय. ओके ढक. वा पशा येस छान आहे हो गाडी तुझी, एकदम छान आहे. हो ना. हो भार्गव माझं गाडी चालवणार. Yes. मग कसं वाटतंय? छान वाटतंय. पशा एक मिनिट जरा काय करता हो? हे वरचं उघड जरा. अरे ते वरती उभं राहून हवा येते ना अशी, ते मला करायचं. वर उघड जरा. बाबा त्याला सनरूफ म्हणतात. तर टपाला सनरूफ म्हणतात आणि आपल्या गाडीला नाहीये सनरूफ. काय सांगतो आहेस? नाही आपल्या गाडीला. आपल्या गाडीला सनरूफ नाही. सनरूफ आहे मला गाडीला. सनरूफ पाहिजे गाडीला का बाबा? काय करताय? अरे मला सनरूफ आवडतो रे. बरोबर आहे, मान्य आहे, पण बाबा सनरूफची गाडी जरा महाग येते, आपल्याला नाही परवडणार. हे बरोबर आहे. माझा सनरूफ म्हटलं की महागाई. तू स्वतःचा सनरूफ लावून घेतलंस, पैसे होते तुझ्याकडे. केसावर येऊ नका आधीच. फायदा आहे का काही? फिरायला कुणाला घेऊन जातो एवढं लावून? बापाला. मुली येत नाहीत तुझ्या बरोबर फिरायला, बरोबर आहे ना? ऐका, आपल्या गाडीला सनरूफ नाहीये. ठीक आहे. चेक राईट फ्रॉम 100 meters. ओके. कोण बोलली रे? ती जीपीएस वाली बोलली. ही कोण मोठी शहाणी रे? हमको नहीं ले का, हमको लेफ्ट लेने का, हमको लोंगा लेफ्ट. ओ लोंगा. राईट. बाबा काय करताय? जीपीएस वाली सोबत कुठे भांडताय? तू नको मध्ये पडू आमच्या. धर्मेच आहे तिचं.
माझं इंग्रजी कच्चं आहे ना, लहानपणी मला कमी मार्क मिळायचे. हे बघून बरोबर बोलते इंग्रजीतून. तू ओळखत नाहीस त्यांना. काय संबंध आहे मुळात तुम्ही शाळेत असताना ही सिस्टम तरी अस्तित्वात होती? नाही, सिस्टम नव्हती, पण आमची नॅचरल मॅप सिस्टम कसली होती. अरे आम्ही 3-4 मित्र अशा गाडीतून जायचो. गावात 3-4 टाळकी दिसली की गाडी थांबवायचं, विचारायचं का हो कसायचा बरं आहे ना हो? बाबा बाबा का होय? बाबा तुम्हाला ग्रामीण नाही जमत, नका करू. असं नाही, पण आम्ही खरंच जायचो. काय रे कुठं चाललं रे माधू? अरे कुठं आहे रे मॉल? हा मॉल कुठे? होता तुमच्या काळात मॉल होता? मॉल नव्हता. आम्ही वेगळं विचारायचो, तुला कळावं म्हणून मी मॉल म्हटलं. ए कुठं रे मॉल? हा म्हणतो हो काका मी आज बसतो की तुमच्या माग. मग आम्ही तिकडच चाललोय. मग बस की रे पोरा, बस की रे माग, जाऊया की बिगी बिगी. बाबा बाबा तुम्हाला काय वाटतंय बिगी बिगी टाकलं म्हणजे झालं ग्रामीण? कशाला करताय? अरे पण अशा पद्धतीने आम्ही करायचो रे. पण हिला कळत नाही रे, हिला बरोबर ओळखतो मी. 1 नंबरची ना, तिला सांगतो ना 1 नंबरची आहे ती. ऐक ऐक शांत व्हा, चिडू नका. तुम्ही गाणी ऐकणार का? गाणी मला आवडतात रे. ऐका ना, आपल्या गाडीत ना सिस्टम आहे, सिस्टम फॅलेक्सा नावाची. कुठलं? फॅलेक्सा म्हणजे आपण फक्त बोलायचं फॅलेक्सा प्लीज प्ले, आणि गाण्याचं नाव सांगितलं की ती वाजवते आपोआप गाणं. सांगतोस काय पशा? ट्राय करू असं बघा. असं आहे. मी बोलू शकतो? बघा बोला तिच्याशी. 1 मिनिट मी ऑन करतो. बोला. Alexa, please play. Sorry, didn't recognize. हाँ, वही बजाओ. बाबा ती बोलते तिला गाणं ओळखता येत नाहीये तुमचं. अगं बावळटच का टवळे तू? केवढं फेमस गाणं आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत आहे आणि अरुण दात्यांनी गायलंय हे गाणं. केवढं फेमस बाबा नसेल तिला माहित, एवढं काय चिडताय? सगळं माहिती असतं. मुद्दाम करते ती, मुद्दाम. बघ कसं करतो मी तिला. हे बघ गाणं वाजव, हे 10 रुपये. फळावर बसलात? फरमाईश कसली करताय? फळावर बसलात अरे ऐकेल ना ती पैसे. बाबा फक्त एवढंच बोला, फॅलेक्सा प्लीज प्ले, दुसरं गाणं सांगा, ती वाजवेल. असं ऐकेल ती? हो सांगेल. हा ए पोलक्स काय? ओलेक्सा कुठली? कोण आहे ती? फॅलेक्सा एकदा मी दाखवतो. ऐका पोरी. पुरी काय घरी येते तुमच्या? नाही. पुरी काय करता? फॅलेक्सा प्लीज प्ले दम मारो दम. बरोबर आहे पशा. तुझी बाई आहे, तुझंच ऐकणार. कुठे बाबा ऐकणार? हमको क्या है बाबा? अर्धी लाकडो हमको मसनो मग गया. हमको का बाबू पूछेगा रे? बाबा बरोबर आहे बाबा, तुझी बाई आहे, तू सांभाळ. माझं कशाला कोण ऐकेल? बाबा झाला म्हातारा बाप. म्हातारा बापाची प्रॉपर्टी घ्या, नका एन्जॉय करा. गाडी कशाला थांबवली? सिग्नल लागलाय, सिग्नल. अच्छा सिग्नल लागलाय. हा म्हणून गाडी अरे वा, थांबवली. हे चांगलं आहे. सिग्नल लागलाय. ट्रॅफिक हवालदार आहे का रे? ट्रॅफिक कोण दिसतोय? ट्रॅफिक हवालदारच आहे. आता गंमत बघा. कसली ट्रॅफिक हवालदार बाबा त्याला काय बोलताय? इधर आओ, ये पीयूसी नहीं है इसके ओ पास. बाबा काय बडबडताय तुम्ही? ये पकड़ो. अहो काय नियम तोड़ रहा है. काय बडबडताय? अरे येतोय का बघूया ना, मजा बघा पशा बघा. सिग्नल लागलाय. गाडी हलवू नको आता, गाडी हलवू नको. चल काय बाबा काय ओरडा करता? नमस्कार, काय नाव तुमचं? टपली साहेब? टपले ना हो, पाटील आहे ना ते. अरे बापरे, चष्मा उलटा घातला की काय? असा घालता चष्मा. काय करावं यांचं? काय ओरडत काय होते? काय नाही, पीयूसी नाहीये. पीयूसी पियुसी नाही. चल पियुसी काढा. पियुसी काढा. मी आहे सर. हात द्या. काय तुम्ही उतरताच का बरं पण? अरे हे ते म्हातारे बी काही साहेब आहे माझ्याकडे. पीयूसी नहीं है. अरे हो सांगतो मी. काढ रे पियुसी. ये लड़के लोग रहते हैं और वो लड़के लोग ये बाप के कमाई पे गाड़ी लेते हैं और फिर हम सुबह मॉर्निंग वॉक जाते हैं तो आके पैक करके ऐसे बजाते हैं. हम दचकते हैं. वो पीयूसी लोग. पियुसी काढा ना तुम्ही. जरा बंद करा ना तोंड तुमचा. बाप आहे ना म्हातारा माणसावर ओरडता काय? नाही साहेब ओरडत नाही. पियुसी चांगला पियुसी काढायचं गपचूप. असंच ओरडतात. माझ्यावर रोज ओरडतो. मला पट्ट्याने मारतो. मला पट्ट्याने मारतो मला. एकदम खोटं करताय बरं. का करता हे सगळं? पीयूसी पियुसी काढा ना तुम्ही साहेब. कडा निकलो. यार तुम्ही गुच्चूप असा ना. डर नाही तो डर काय को. स्लर नाही तो फ्रर काय को आहे. प्रिया नाही तो प्रिया काय को आहे. कुठल्या म्हणी आहेत त्या? काही बोलाल कुठल्या म्हणी आहेत त्या? पीयूसी निकालो. तुम्ही सर दाखवतो. तुम्ही कागदपत्र पाठ द्या हो, फटकन. सर हे बघा पीयूसी. हा
अहो काय करताय आहे बाबा पीयूसी मग पशा तू काय नाहीये म्हणाला होता हा इन्शुरन्स आणि लायसन्स इन्शुरन्स आणि लायसन काढत पकडो इन्शुरन्स मारो उसको जेल में डालो ना मारो. अरे काय मारो सगळे कागदपत्र आहे ना बाबा हे लायसन आहे हे त्याचे इन्शुरन्सचे कागद आहे सगळे पण टायर नाही आहे टायर नाही काय बडबडताय टायर शिवाय आलो इथपर्यंत तुम्ही खाली आता खाली या. काय लावलंय बाबा टायर बिरा सगळे ना गाडीले हा अहो सगळे कागदपत्र आहे हा काय बोलवलं मग मला हा मी बघत होतो की माझा हा संसारक्षम मुलगा सगळे नियम पाळतोय का या सक्षम देशासाठी मी त्याला भक्कमपणे तयार केलंय का बाबा तर हो काल मला समाधान मिळालं ह्याने कोणताही रूल तोडलेला नाहीये कायदा मोडलेला नाहीये आय एम प्राऊड ऑफ यू. आणि बरं का तुमचं पण कौतुक आहे कार्य तत्पर आहात तुम्हाला मी ए बोलला लगेच आला वा वा चला हे एवढं सायकल बोलवलं का मला इथं हा सिग्नल वरचं काम धंदे सोडून इकडे आलो मी साहेब अरे शिकलेले आहे तुम्ही म्हातारा माणूस आहे म्हणून सोडतोय अरे सरकारी कर्मचाऱ्याला असं अडवलं ना त्याचा वेळ खाल्ला म्हणून तुमच्यावर दावा दाखल होऊ शकतो समजत नाही काय नाही तो म्हातारा माणसाला ज्ञात आणले डॉक्टर कडे सॉरी टपली साहेब पाटील गप्पा बसा ना तुम्ही चष्मा काय करावं तुमचं सॉरी शिकेल लोक अशा करशान तर चालीन ट्रिपल चीट चल बाजूला काढ गाड्या गंमत केली पशा मजा आली की नाही मला सांग डोकं फिरवताय तुम्ही मला कळत नाहीये अरे म्हणजे पोलीस हवालदाराला इथं बोलवलं कारण नसताना अरे गमती कसलं करताय अरे मजा नाही, बाबा ना माझंच चुकलं मी तुम्हाला फिरायला घेऊन आलोय मला नाही जायचं चला घरी नाही मला नाही जायचं घरी. मला मॉल मध्ये जायचं मला नाही जायचं. मला मॉल मध्ये जायचं बाबा अहो, काय करता बाबा अहो, काय करतात बाबा नाही मला मॉल मध्ये बाबा, जायचं तुम्ही उठा. बाबा उठा घरी नाही मला घरी बाबा, नाही मला मॉल बाबा, मध्ये घरी चला. ए देखो रे बुड्ढे को किडनॅप करो माणसाला किडनॅप करतो काय चाललंय काय दांगडो घालताय रे काय दांगडो घालताय रे नमस्कार टपली साहेब नाही पाटील मी अरे, ते काय झालं अजून बी इथेच आहे अहो, गंमत केली मी गंमत माझाच पोरगा येतो यायला काय गंमत बघाय बोलवलोय आम्हाला इकडे गंमत केली कशाला बोलवलंय अरे गंमत आहे, मग मारायला कशाला सांगितलं त्याला नाही तुझा पोरगा आहे ना तो मी बघत होतो की आजचा जो समाज आहे तो जागृत आहे का म्हणजे एखादा म्हातारा माणूस जर संकटात सापडला तर त्याला मदत करणारी माणसं आहेत का समाजात तर हो आहेत माणसं आहेत समाजात मला खूप अभिमान वाटला तुम्हा सगळ्यांचा आजची तरुण पिढी ही नेहमीच मदत करायला पुढे असते चला आणि नुसती तरुण पिढी नाही तर आपलं पोलीस खातं सुद्धा अगदी सक्षम आणि जागृत आहे मला खूप अभिमान वाटला चला या अरे अरे याचं काहीतरी करणार आहे अहो मी काय करू बाप आहे माझा तो अरे असं कसा बाप आहे तुझा असं कसं जन्माला घातला त्याला मी घातलंय जन्माला त्याला मी घातलंय अरे त्याचं काहीतरी करणं पडेल उचलणार चल आणि टाकायचं गॅरेज वरती संध्याकाळपर्यंत पाशा अरे मला नेतायत रे पाशा बाबा देशाचं आणि समाजाचं निरीक्षण केलं ना आता त्या पोलिसांच्या लॉकअपचं निरीक्षण करा 10 दिवस ठेवा यांना परफॉर्मन्स ॲज युजल प्रसाद वा 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 फार सुंदर फार बहारदार फार मजा आली मला समय तू तुझ्या नेहमीच्या पद्धतीने तो इतका इतका अप्रतिम खुलवलास की क्या बात आहे मला असं वाटतं तू नुकताच अमेरिकेला जाऊन आलास त्याच्या आधी तू ऑस्ट्रेलियामध्ये गेला होतास त्याच्या आधी तू दुबईत गेला होतास मला असं वाटतं की तू जग फिरावंस पण आमच्यासमोर मात्र कायम असंच तुझ्या विनोदाचं जग इथेच निर्माण करत राहावं असं मला मनापासून वाटतं वंडरफुल वंडरफुल थँक्यू टीम मंडळी विनोदवीरांची ही पलटण घेऊन आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला खळखळून हसवायला येणार आहोत पण पुढील भागात तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा पुन्हा 4 वार हास्याचा सोहळा